नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता काय होतंय की आत्तापर्यंत MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन काय करायचं, फक्त राज्यसेवेच्या आणि ग्रुप बी आणि सीच्या म्हणजे PSI ST ASOच्या एक्झाम घ्यायचं. पण मागील काही वर्षांमध्ये होत असलेले घोटाळे किंवा परीक्षामध्ये होणारे गैरप्रकार या सगळ्यांमुळे रिसेंटली राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की इथून पुढे सगळ्या सरळ सेवा भरतीच्या परीक्षा यांची सगळी परीक्षा पद्धती राज्यसेवा आयोग घेईल किंवा त्याच्याच धर्तीवरती स्टाफ सिलेक्शन कमिशन सारखा आणखीन एखादा नवीन आयोग त्या ठिकाणी उभा करण्यात येईल. मग या सगळ्यांचा जर विचार केला असता, लक्षात घ्या आत्तापर्यंत कंबाईनसाठी ज्या 200, 300, 400, 500 जागा निघायच्या, तर या जागांची भरती आता जवळपास 5,000 ते 10,000च्या घरात असणार आहे दरवर्षी. गंमत अशी आहे की तुम्ही एकाच परीक्षेच्या आधारावरती त्या वर्षभरात निघणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या मुख्यच्या परीक्षा देऊ शकता, सगळ्या सरळ सेवा भरती परीक्षा देऊ शकता. त्यामुळे एक परीक्षा खूप सगळी पदं हा प्रकार या ठिकाणी होणार आहे. म्हणून तुम्हाला मल्टिपल क्लासेस करण्याची गरज नाहीये. आणि तुम्हाला हे पण लक्षात आलं असेल की PSI पासून ते पोलीस भरतीपर्यंत फिजिकलचं जे वेटेज आहे ते खूप मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आलेलं आहे. आणि त्यांनी मेन फोकस दिलेला आहे कशावरती, तर तुमच्या कंटेंटवरती, तुमच्या नॉलेजवरती, तुम्ही काय अभ्यास करता त्यावरती. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता ज्ञानदीप अकॅडमी आपली कंबाईनची बॅच घेऊन येते पुण्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, नाशिकमध्ये आणि ऑनलाईन पद्धतीनं. तर मी तुम्हाला आता या ठिकाणी आपल्या सगळ्या बॅचबद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन सांगणार आहे. कंबाईनची आपली मराठी मीडियमची जी बॅच आहे पुण्यामधली, ही आपली सुरू होते 2 जून 2025ला. यामध्ये प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत या तिन्ही गोष्टींचं प्रिपरेशन करून घेण्यात येईल. कंबाईनची मेन्सची बॅच कंबाईनची 1 इयरची ऑफलाईनची बॅच सुरू होते 2 जूनला. यासोबतच ज्ञानदीप अकॅडमी कंबाईनची ऑनलाईनची बॅच सुद्धा लॉन्च करतं. ऑनलाईनची बॅच ॲपवरती आहे, ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गंमत आहे, आम्ही कंबाईनची ऑनलाईनची फीस अत्यंत कमी ठेवलेली आहे. का? कारण सगळे विद्यार्थी सरळ सेवा भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक होता कामा नये आणि त्यांना एका परीक्षेमध्ये फायदा व्हावा, यामुळे आमची कंबाईनची जी ऑनलाईनची बॅच आहे याची फीस आहे फक्त 10,000 रुपये. बरोबर आहे. आणि ही फीस तुम्ही प्रत्येक महिन्याला 2,000 असं 5 महिने भरू शकता. प्रत्येक महिन्याला 2,000 असं तुम्ही 5 महिने ही फीस नक्की भरू शकता. बरं, गंमत काय आहे? गंमत अशी आहे की ही जी आपली ऑनलाईनची बॅच आहे, या ऑनलाईनच्या बॅचला आम्ही 2 वर्ष ॲक्सेस देतोय. ॲक्सेस किती असणार आहे? 2 वर्ष असणार आहे. महत्त्वाची गोष्ट, नंबर ऑफ व्ह्यूजवर कोणत्याही प्रकारचे लिमिटेशन्स असणार नाहीत. पण नियम असा आहे, तुम्ही तुमचा फोन नंबर किंवा मोबाईलचं डिव्हाइस चेंज करता कामा नये. यामुळे आम्ही नंबर ऑफ यूजर लिमिटेशन टाकलेलं नाहीये, पण तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करून किंवा दुसऱ्या डिव्हाइसमध्ये मात्र ॲक्सेस दिला जाणार नाही. ॲक्सेस 2 वर्ष असणार आहे. ही आपली कंबाईनची मराठी माध्यमाची ऑनलाईनची बॅच सुरू होते 2 जूनला. त्यानंतर पुढची महत्त्वाची आहे ती बॅच आपली MPSC मराठीची छत्रपती संभाजीनगरची. मे महिन्यातील आमची बॅच फुल झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या रिस्पॉन्समुळे आम्ही छत्रपती संभाजीनगरमधली कंबाईनची नवीन बॅच लॉन्च करतोय 16 जूनला. आम्ही नंबर ऑफ सीट यामुळे कमी ठेवतोय जेणेकरून विद्यार्थ्यांकडे चांगलं लक्ष देण्यात यावं. छत्रपती संभाजीनगरची कंबाईनची बॅच आपली सुरू होतीये 16 जूनला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नाशिकची सुद्धा बॅच आमची त्याच तारखेला सुरू होते 16 जूनला. नाशिकला आम्ही नवीन बॅच लॉन्च करतोय, ज्यामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने पुण्यात शिकवण्यात येईल, ज्या पद्धतीने तुम्हाला नोट्स पुण्यात देण्यात येतील, त्याच पद्धतीने त्याच धर्तीवरती नाशिक, छत्रपती संभाजीनगर ऑनलाईन या सगळ्या ठिकाणी शिकवण्यात येईल. आम्ही कोणत्या पद्धतीने शिकवतो, कसं शिकवतो, फॅकल्टीची काय क्वालिटी, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या ज्ञानदीप अकॅडमीचे मॅरेथॉन बघा. त्यातनं तुम्हाला आमच्या क्वालिटीचा नक्की अंदाज येईल. सर, कंबाईनच्या परीक्षेची सुरुवात कुठून करावी, बेसिक कुठून तयारी सुरू करावी? त्याच्याबरोबर मला एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा की आजच्या घडीला कंबाईनची परीक्षा का महत्त्वाची झाली. एका बाजूला राज्यसेवेची परीक्षा रिटर्न झाल्यामुळं राज्यसेवेची तयारी करणारा मेजॉरिटी क्राऊड कंबाईनकडे येणार आहे. बरोबर आहे. इथं काय होतं की राज्यसेवेचा मेजॉरिटी क्राऊड कंबाईनकडे आल्यामुळे कॉम्पिटिशन वाढणार आहे. बरं, दुसरा महत्त्वाचा फायदा हा आहे की आत्तापर्यंत ग्रुप बी म्हणजे PSI ST ASO यांची परीक्षा वेगळी होत असे आणि ग्रुप सी सरळ सेवा भरती यांची परीक्षा वेगळी होत असे. आता काय झालंय की ग्रुप बी आणि ग्रुप सी दोघांची परीक्षा एकच होणार आहे. सो यामुळे काय होतं की ग्रुप सी ची तयारी करणारे विद्यार्थी यांचं कॉम्पिटिशन सरळ फक्त कंबाईनची तयारी करणारे विद्यार्थी किंवा राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी यांच्यासोबत डायरेक्टली कॉम्पिटिशन आहे.
काय होतंय की जर समजा तुम्ही आणखीनही म्हणला की नाही सर आम्ही जुन्याच पद्धतीने सरळ सेवा भरती पद्धतीने तयारी करतो, तर लक्षात घ्या दरवर्षी येणाऱ्या ज्या 5 ते 10,000च्या पटीत ज्या जागा आहेत, या जागांचा फायदा ग्रुप सी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटणार नाहीये. म्हणून लक्षात घ्या ग्रुप सी ची तयारी करणारे, सरळ सेवेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, या सगळ्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या प्रिपरेशनचं लेव्हल इम्प्रूव्ह करावं लागणार आहे. इथं मी वाक्य व्यवस्थित वापरतोय, लक्ष देऊन ऐका. तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनचं लेवल इम्प्रूव्ह करायचं आहे, तुम्हाला खूप जास्त अभ्यास करायचा आहे असं मी बिलकुल म्हणत नाहीये. लेवल इम्प्रूव्ह करायचं म्हणजे काय? वेगळ्या पद्धतीने रीडिंग करायची, वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायचा, पुस्तकं वेगळी वापरायची आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला अभ्यास करताना राज्यसेवेला कंबाईनला जी टेक्निक, जी टॅक्टिक लागते किंवा ज्या पद्धतीचा माइंडसेट लागतो तो माइंडसेट तुम्हाला वापरायचा आहे. यामुळे आज खास करून मी हे लेक्चर घेऊन आलेलो आहे. कारण काय होतं की जरी कॉम्पिटिशन कोणासोबत जरी असलं तरी आपण जर आपली आयुधं, जर आपण आपली शस्त्रास्त्र चांगली केली किंवा जर आपण आपल्या कॅपॅसिटीजवर खूप चांगलं काम केलं तर आपल्याला हा ॲडव्हान्टेज असतो की समोर प्रतिस्पर्धी कुणी का असताना आपण पास होण्याचे चान्सेस रिलेटिव्हली खूप जास्त असतात. यामुळे मी आज तुम्हाला कंबाईनच्या अभ्यासाची सुरुवात कशी करावी याबद्दल सगळं सांगणार आहे. त्याच्या अगोदर एक छोटासा मुद्दा मला सांगायचा आहे. कंबाईनची तयारी करणारा विद्यार्थी, सरळ सेवा भरतीची तयारी करणारा विद्यार्थी हा कसा असतो? हा कधी कधी खूप जास्त प्रचंड तणावाखाली वावरत असतो आपल्या आजूबाजूला. मग त्याला कोणीतरी सांगितलेलं असतं की आईबाप खूप कष्ट करतायत, मान्य आहे. रक्ताचं पाणी करायचं आहे, संघर्ष करायचा आहे, कष्ट करायचं आहे, 10 पुस्तकं वाचायची आहेत, वजन कमी झालं पाहिजे, चेहरा काळवंडला पाहिजे, हसायचं नाही कधीच, एकदम धीर गंभीर चेहरा करून राहायचं किंवा आणखीन कंटिन्यू कोणासोबत बोलायचं नाही, व्हॉट्सअप वापरायचं नाही, टेलिग्राम वापरायचं नाही, कोणासोबत मैत्री करायची नाही. मग त्यानं स्वतःला हे ठरवून दिलं की नाही, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. ऍग्रीड आहे, मला मान्य आहे सगळं. मला तुमचं ही प्रत्येक गोष्ट मान्य आहे की आपल्याला संघर्ष करायचा आहे. पण माझं म्हणणं आहे की संघर्ष करण्यापेक्षा आपण समजून उमजून घेऊन जर अभ्यास केला तर त्यात वाईट काय आहे? बरोबर आहे ना? आपण काय करूया, समजून घेऊन अभ्यास करूया ना. आपण गोष्टी अंडरस्टँड करूया. म्हणजे एखादी गोष्ट फॉर एक्झाम्पल समजा मागं सुद्धा आपले माझे मित्र आहेत अविनाश कोरडे, डेप्युटी कलेक्टर आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की जर एखादा रस्ता आहे तर आपण सरळ चालत गेलो तर आपण सहज जाऊ शकतो. तरी काही लोकांना जबरदस्ती संघर्ष करायचा असतो. पुण्यावरनं नगरला जायचंय, बरोबर आहे, चांगला रस्ता आहे, बस आहे, ट्रॅव्हल्स आहे, 4 व्हीलर 2 व्हीलर, पण कोणतरी सांगितलं की नाही मला संघर्षच करायचा म्हणून नगरला पायी निघलाय. असं का करायचंय? सगळ्यात मेन प्रश्न आहे की हे जबरदस्ती का करायचंय? का? तर तुम्हाला कुणीतरी सांगितलं की स्पर्धा परीक्षा म्हणजे संघर्ष. कुणीतरी सांगितलं की स्पर्धा परीक्षा ग्रामीण भागातील मुलंच करतात. कुणीतरी सांगितलं की स्पर्धा परीक्षा गरीब घरातील मुलंच करतात. कुणीतरी सांगितलं की स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांचे खूप हाल असतात, जेवण चांगलं मिळत नाही, चहा चांगला मिळत नाही. माझं म्हणणं आहे हा असेल काही लोकांच्या बाबतीत, आर्थिक परिस्थिती खराब असणाऱ्या लोकांच्या बाबतीत असेल, पण सकाळचा नाश्ता, सकाळचा चहा, दुपारचं चांगलं जेवण, संध्याकाळचं चांगलं जेवण, संध्याकाळचा चांगला नाश्ता, हे कट टू कट टाइम टू टाइम 80% 75% स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना मिळतं. मग माझं म्हणणं आहे की तुम्ही अभ्यासाचा भाऊ न करता या अवांतर गोष्टींचा भाऊ का करता? खूप साधी गोष्ट, मी खूप सगळ्या विद्यार्थ्यांना पाहितलं आहे, त्यांची भाषणं बघितली, त्या सगळ्या लोकांचं काय म्हणणं असतं, सर स्पर्धा परीक्षा माझं स्वप्न आहे, माझं आयुष्य आहे, हा अधिकारी होणं माझं आयुष्य आहे, माझं स्वप्न आहे, मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय. इथं सगळ्यात मेन नुकसान काय होतं या पर्टिक्युलर केसमध्ये, की आपण जेव्हा याच्यावरती खूप जास्त फोकस करतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपण आपला जो अभ्यास आहे याला दुर्लक्ष करतो. माझं प्रामाणिक म्हणणं असं आहे की या पर्टिक्युलर परिस्थितीमध्ये तुम्ही कधीतरी 10वीला किंवा 12वीला म्हणलाय का हे माझं स्वप्न आहे? तुमच्यापैकी कुणी असं आहे का की ज्याचं म्हणणं आहे की 10वी पास होणं माझं आयुष्य होतं, 12वी पास होणं माझं आयुष्य, असं कुणीतरी म्हणलंय का? नाही म्हणलं ना, आपल्या ऐकण्यात सुद्धा नाहीये. मग माझं म्हणणं आहे की स्पर्धा परीक्षा पास होणं हेच तुमचं आयुष्य कसं काय झालं? एक पक्क लक्षात घ्या, ज्या सेकंदाला, ज्या मोमेंटला तुम्ही असं म्हणता की स्पर्धा परीक्षा पास होणं माझं आयुष्य आहे, माझं स्वप्न आहे, माझी लाईफ आहे, माझं ड्रीम आहे, त्यावेळेस लक्षात घ्या तुम्ही रिझल्ट पासून दूर जात असता. परत एकदा वाक्य मी रिपीट सांगतो, ज्या मोमेंटला तुम्ही डोक्यात हे ठरवता स्पर्धा परीक्षा पास होणं माझं आयुष्य आहे, माझं ड्रीम आहे, माझं स्वप्न आहे, माझं लाईफ आहे, त्या सेकंदाला तुम्ही स्पर्धा परीक्षेपासून दूर जात असता. कारण त्या सेकंदाला तुम्ही तुमचा अभ्यास प्रॅक्टिकली प्रोफेशनली न करता तुम्ही त्या ठिकाणी इमोशन्स आणता. आणि ज्या मोमेंटला तुम्ही यामध्ये इमोशन्स आणले की लक्षात घ्या मग तुम्ही समजून घेऊन अभ्यास करत नाही, उमजून घेऊन अभ्यास करत नाही, तुम्ही त्या ठिकाणी जबरदस्ती बसता.
डोक्यात कन्सेप्ट जात नाहीये, आकडेवारी लक्षात राहत नाहीये, अभ्यासाला बसायची इच्छा नाहीये, खूप कंटाळा आलाय, बरं वाटत नाहीये, ताप आलाय, आजारी आहे, पोटात काहीच नाहीये, भूक लागली, तरी सुद्धा कोणीतरी सांगितलं की एक स्लॉट 3 तासांचा असावा, तुम्ही जबरदस्ती 3 तास त्या ठिकाणी बसताय का? तर नाही मला संघर्ष करायचा आहे, नाही मला कष्ट करायचंय, मला काही करून कष्ट करूनच पास व्हायचंय, मला सहज आणि सोप्या पद्धतीने पास व्हायचं नाहीये. आलं लक्षात? तर ही पर्टिक्युलर गोष्ट होऊ नये यासाठी महत्वाचं काय आहे, यासाठी सगळ्यात मेन गोष्ट ही आहे की तुम्हाला परीक्षेला प्रॅक्टिकली घ्यायचं आहे, परीक्षेला प्रोफेशनली घ्यायचं आहे, परीक्षेला तुम्हाला समजून घ्यायचं आहे. जर तुम्ही परीक्षेला प्रॅक्टिकली प्रोफेशनली समजून घेऊन घेतलं नाही आणि जर तुम्ही परीक्षेला न्याय देऊ शकला नाही, तर परत एकदा सांगतो, रिझल्ट येण्याच्या चान्सेस रिलेटिव्हली खूप कमी असतात, तुम्हाला खूप जास्त बेनिफिट मिळत नाही. तुम्ही म्हणाल सर भाषणबाजी बाज झाली, आता काय करा? परीक्षेची सुरुवात कशी करायची इथून शिकवा. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट मुद्देसूद सांगणार आहे, प्रॅक्टिकली सांगणार आहे, पण ते सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, सगळ्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, की तुम्ही जर स्पर्धा परीक्षा करण्यासाठी येत असाल तर मला एक सिंपल फ्लो सांगायचा, एक सिंपल लॉजिक तुम्हाला सांगायचं आहे. पहिला पॉइंट लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा हे तुमचं आयुष्य नाही, हे लक्षात घ्यायचं. स्पर्धा परीक्षा हे तुमचं स्वप्न नाही, हे लक्षात घ्यायचं. स्पर्धा परीक्षा हे काय तुमचं फायनल एम आहे असं सुद्धा नाहीये. ह्या तीनही गोष्टी तुम्ही या मोमेंटला तुमच्या डोक्यातून काढून टाकायच्यात. या मोमेंटला तीनही गोष्टी, जोपर्यंत तुम्ही या तीनही गोष्टी डोक्यातून काढून टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. मग स्पर्धा परीक्षा नेमकी आहे तरी काय? तर या ठिकाणी मला तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा. स्पर्धा परीक्षा काय आहे? स्पर्धा परीक्षा ही एक नोकरी आहे, एक परीक्षा आहे, पण लक्षात घ्या की स्पर्धा परीक्षेमधून आपल्याला एक नोकरी मिळते. स्पर्धा परीक्षा ही एक नोकरी आहे. जसं तुमचं MBBS ला ऍडमिशन होतं, इंजिनिअरिंगला, ऍग्रिकल्चरला, फार्मसीला किंवा आणखीन एखाद्या महत्त्वाच्या कोर्सला एंट्रन्स मार्फत तुमचं ऍडमिशन होतं, सेम कन्सिडर करा. स्पर्धा परीक्षा ही एक प्रकारची एंट्रन्स आहे ज्या मार्फत तुम्हाला नोकरी मिळणार आहे, जे क्लास 1 असू शकते, क्लास 2 असू शकते, PSI होऊ शकता, STI होऊ शकता. ही नोकरी आहे. मग जर ही नोकरी असेल तर या नोकरीसाठी एक पर्टिक्युलर परीक्षा आहे. या परीक्षेचा एक डिफाईन करून दिलेला आयोगाने सिलेबस आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या सिलेबसच्या आधारावरती मार्केटमध्ये खूप सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत आणि तुम्हाला काय करायचंय, या पुस्तकांच्या आधारावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हार्डवर्क करायचा नाही, अभ्यास करायचा आहे. जर तुम्ही अभ्यास केला, पुस्तकं, सिलेबस, परीक्षा समजून जर तुम्ही परीक्षेला योग्य न्याय दिलात, तर मी तुम्हाला सांगतो की तुमचं यश मिळणं शुअर आहे. तुम्हाला 100% यश मिळणार आहे. म्हणून सांगतो, स्पर्धा परीक्षा आयुष्य नाही, स्पर्धा परीक्षा स्वप्न नाही, स्पर्धा परीक्षा फायनल एम नाही. स्पर्धा परीक्षा ही एक परीक्षा आहे ज्या मार्फत तुम्हाला तुमची आवडती नोकरी मिळते. या परीक्षेचा एक पर्टिक्युलर सिलेबस आहे, यासाठी पुस्तकं आहेत, यांचा अभ्यास करावा लागतो आणि जर तुम्ही हे सगळं केलं तर मला माहित आहे की तुम्ही पुढच्या 1.5 वर्षात 6 ते 7 महिने परीक्षा समजून घेण्यासाठी लागतात. पुढच्या वर्षभरात तुम्हाला पोस्ट मिळते, तर पुढच्या येणाऱ्या 1.5 किंवा धरून चला मॅक्सिमम 2 वर्षात तुम्हाला तुमचं इच्छित अशी पोस्ट मिळणार आहे. ते पक्क लक्षात ठेवायचं आहे. स्पर्धा परीक्षा आयुष्य नाही, स्वप्न नाही. हे डोक्यात ठेवलं की माणूस अभ्यासिकेच्या टेबलवर बसल्यानंतर समजून घेऊन अभ्यास करतो, अंडरस्टँड करून अभ्यास करतो, परीक्षेची गरज काय हे समजून घेऊन अभ्यास करतो, इमोशन्स कमी असतात, इन्स्टॅबिलिटी कमी असते. चला आपण आता काय करूया, यातला एक एक पॉइंट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की नेमकं काय म्हणणं आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता आज आपण पाहणार आहोत कंबाईन, म्हणजे काय ग्रुप बी आणि सी. ग्रुप बी आणि सी म्हणजे सगळ्यात मेन गोष्ट काय लक्षात घ्या, ग्रुप बी आणि सी ही MCQ ची परीक्षा आहे. मागे मला काही विद्यार्थ्यांनी विचारलं होतं, सर MCQ म्हणजे काय? तर जी लोक नवीन आहेत त्यांना सांगतो, MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. मल्टिपल चॉईस क्वेश्चन, बहुपर्यायी प्रश्न. बहुपर्यायी प्रश्न, ज्या प्रश्नामध्ये वरती प्रश्न दिलेला असतो आणि खाली 4 पर्याय दिलेले असतात, तुम्हाला त्या दिलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचा असतो. याला म्हणायचं बहुपर्यायी प्रश्न किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आणखी एक शब्द खूपदा आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या YouTube चॅनलवर खूपदा वापरला जातो, त्या शब्दाचं नाव आहे PYQ. PYQ म्हणजे काय? तर प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन, मागील प्रश्नपत्रिका. खूपदा असं आहे की मागील 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही चांगल्या नजरेखालनं घातल्या तर दर वर्षाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 10% प्रश्नांचा नक्की फायदा होतो. आणि जर समजा तुम्ही मागील प्रश्नपत्रिका चांगल्या पाठ केल्या
पहा, नजरेखालनं घातला, चांगला रीड केला तर 10% प्रश्नाचा फायदा होतो. पण जर समजा तुम्ही मागील सगळ्या प्रश्नपत्रिका प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन जर तुम्ही पाठ केले तर तुम्हाला 100% 15% प्रश्नांचा फायदा होतो. यामुळे हे दोन शब्द MCQ आणि प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन आहेत. आता महत्वाचा आपण एक एक मुद्दा सुरू करूया. लक्षात घ्या, कंबाईनची परीक्षा मग ती ग्रुप बी ची असो किंवा ग्रुप सी ची असो, ही परीक्षा MCQ ची म्हणजेच बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहायचं नाही, जे UPSC मध्ये करावं लागतं, MPSC मध्ये करावं लागतं किंवा इतर खूप सगळ्या परीक्षा, तुमच्या 10वीची 12वीची परीक्षा, विद्यापीठाची परीक्षा, सगळ्या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहायचं असतं. यासाठी उत्तर पाठ करावं लागतं. लक्षात घ्या, ग्रुप बी आणि सी च्या या सगळ्या परीक्षांमध्ये तुम्हाला उत्तर पाठ बिलकुल करायचं नाहीये, लक्षात ठेवायचं नाहीये. तुमच्या समोर जो पर्याय दिलेला आहे, या दिलेल्या पर्यायामधनं तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. त्यामुळे इथं गंमत अशी आहे की ही परीक्षा काय आहे, MCQ ची असल्यामुळे इथं तुम्हाला रिलेटिव्हली इझी ग्राउंड आहे. मग यासाठी महत्वाचं काय आहे, तुमची फोटोग्राफिक मेमरी खूप चांगली असणं गरजेचं आहे. फोटोग्राफिक मेमरी. दुसरं महत्वाचं आहे, तुमची सबकॉन्शियस मेमरी खूप चांगली असणं गरजेचं आहे. दोन्ही मुद्द्यांवरती मी बोलणार आहे. फोटोग्राफिक मेमरी म्हणजे काय आणि सबकॉन्शियस मेमरी म्हणजे काय. थोडक्यात तुम्हाला सांगतो, फोटोग्राफिक मेमरी म्हणजे काय, तर सगळे विद्यार्थी कंबाईनची जी लोक तयारी करतात, मी नंतर दिवसभराचा टाइम टेबल तर सांगणार आहे, पण सगळ्या विद्यार्थ्यांना एक सांगणं आहे की कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रात्री झोपण्याच्या अगोदर मॅपिंग करायचं. भूगोलाचं मॅपिंग आलं लक्षात. भूगोलाचं मॅपिंग मग तुमचं महाराष्ट्र भूगोल असेल, भारताचा भूगोल असेल, जगाचा भूगोल असेल, काही महत्वाचे नकाशे असतील किंवा काही डायग्राम्स असतील, यांची रात्री झोपताना कंपल्सरी काय करायचं, मॅपिंग करायची. कारण दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री झोपताना आपली एनर्जी डाऊन झालेली असते, अभ्यास करायची इच्छा नसते. अशा वेळी आपलं मन ठार मेलेलं असतं, ब्रेन 90% मेलेलं असतं, डोळे मात्र सताड उघडे असतात. आणि मग अशा वेळेस काय करतं, ते डोळे तुमच्या समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक घटनेला कॅच करतात, कॅप्चर करतात, तुमच्या मेमरीमध्ये स्टोअर करतात. आणि हे सगळ्या गोष्टी तुमच्या मेमरीमध्ये स्टोअर झाल्यानंतर रात्री तुम्ही झोपलात तरी सुद्धा ही प्रत्येक गोष्ट पक्की होत जाते. यामुळे MCQ ची परीक्षेची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, तुमच्या अभ्यासाचं शेवटचे 15 ते 20 मिनिटं आहेत, यामध्ये मॅपिंग करायचं. यामध्ये तुम्ही डायग्राम्स बघायच्या, भारताचा जगाचा नकाशा असेल तो सगळा नकाशा पाहायचा, हे लक्षात घ्या. दुसरं आहे, सबकॉन्शियस मेमरी खूप चांगली असायला हवी. आता सबकॉन्शियस मेमरी म्हणजे काय, मी तुम्हाला आता सांगतोय. तुमच्यावेळी काही लोकांना चहाला जायचंय, काही लोकांना नाश्त्याला जायचंय, काही लोकांचा पिक्चरचा वेळ आहे, संध्याकाळी 6चा शो आहे, 7चा शो आहे, आणि तुम्ही काहीतरी जबरदस्ती बसलाय. मी बोलतोय तुम्हाला, पण तुम्ही जबरदस्ती बसलाय. अशा वेळेस तुमचं जी कॉन्शियस मेमरी आहे, कॉन्शियस म्हणजे समोर असणारी मेमरी किंवा फिजिकल मेमरी, तर कॉन्शियस मेमरी ऑलरेडी बाहेर गेलेली आहे. पण तुमची सबकॉन्शियस मेमरी कुठनं येते, तुमच्या डोळ्यांमधनं येते. मी बोललेला प्रत्येक शब्द तुमच्या कानामध्ये जातोय, त्या कानामधनं येते. डोळ्यांनी घेतलेला फोटो, कानाने गोळा केलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या ब्रेनमध्ये स्टोअर होत असते. आणि ही सबकॉन्शियस मेमरी, मी बोललेला प्रत्येक शब्द तुमच्या ब्रेनमध्ये पाठवून तुमच्या ब्रेनचे काही पार्ट्स त्याला कंटिन्यू प्रोसेस करत असतात, कंटिन्यू डेव्हलप करत असतात, कंटिन्यू त्यावरती काम करत असतात. मग अशा वेळी काय होतं, अशा वेळी ही जी सबकॉन्शियस मेमरी आहे, ही सबकॉन्शियस मेमरी तुमची इच्छा असो अथवा नसो, तुम्ही ऐकलेला, तुम्ही पाहितलेला प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी स्टोअर करते. आणि मग ज्यावेळेस तुम्ही एक्झामिनेशन मध्ये जाता, एक्झामिनेशन मध्ये गेल्यानंतर प्रश्न अचानकच येतो, जो कम्प्लिटली नवीन असतो, अनोळखी असतो, आपल्या ओळखीचा पण नसतो, पण आपलं पहिलं मन म्हणतं की उत्तर बी असेल राव. आपण काय करतो, उत्तराला टिक करतो. आपण म्हणतो चला आपण रिस्क घेऊया, 1/4 निगेटिव्ह आहे, आपण रिस्क घेतो आणि आपलं उत्तर करेक्ट येतं. तर लक्षात घ्या, आपण मग इथं काय म्हणतो, आपण म्हणतो माझ्या अंदाजे 10-15 प्रश्न करेक्ट आले. तर इथं लक्षात घ्या, तुमचे जे प्रश्न करेक्ट आलेत, हे प्रश्न अंदाजे 5 करेक्ट आलेले नसतात. तर हे तुमच्या सबकॉन्शियस मेमरीचा कमाल असतो. तुमची इच्छा असो अथवा नसो, तुम्ही तयारी करताना तुमची सबकॉन्शियस मेमरी खूप सगळ्या गोष्टी स्टोअर करून तुमच्या ब्रेनमध्ये ठेवत असते. आणि मग जेव्हा तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये बसता, एक्झामिनेशन हॉलमध्ये तुमची मेमरी खूप शार्प असते, स्ट्रॉंग असते, अलर्ट असते आणि खूप हाय लेवलला परफॉर्मन्स करत असते. अशा वेळी तुमची सबकॉन्शियस मेमरी सुद्धा तुमच्या रेग्युलर मेमरीला साथ देत असते. त्यावेळी तुमच्या समोर कोणताही प्रश्न आला, त्या प्रश्नाचा फोटो तुमच्या ब्रेनमध्ये गेला की ब्रेन त्याला प्रोसेस करतं, त्या प्रश्नाला मॅच करणारं एखादं उत्तर ब्रेनमध्ये आहे का चेक करतं आणि त्याला वाटतं की हा हे आहे. पण काय असं की तुम्ही ते सबकॉन्शियसली लक्षात ठेवलेलं असतं. त्यामुळं तुम्हाला ब्रेनकडनं येणारा रिस्पॉन्स वीक असतो, पण पहिला असतो.
लक्षात घ्या, ब्रेन कडनं येणारा रिस्पॉन्स वीक असतो, मात्र तो पहिला रिस्पॉन्स असतो. जर तुम्ही पटकन पहिलं उत्तर टिक केलं, तुमचं उत्तर करेक्ट असतं. जास्त डोकं लावलं, तुम्ही सी किंवा डी मार्क करता, उत्तर तुमचं चुकलेलं असतं आणि मग तुम्ही म्हणता माझे सगळे अंदाज चुकतात. यावर तुम्हाला काम करायचं आहे. सो बेसिकली लक्षात घ्या, तुम्हाला जर स्पर्धा परीक्षामध्ये ग्रुप बी आणि सी पास व्हायचं असेल तर ग्रुप बी आणि सी पास होण्यासाठी फक्त अभ्यास महत्वाचा नाहीये, तुम्हाला काही टेक्निक डेव्हलप कराव्या लागतील, MCQ ची प्रॅक्टिस करावी लागेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रॅक्टिस किंवा टेक्निक डेव्हलप करताना तुम्हाला तुमच्या कॅपॅसिटीजवर, क्षमतांवर सगळ्यात जास्त काम करावं लागणार आहे, जो सगळ्यात मेन पार्ट आहे. मग या ठिकाणी काय लक्षात ठेवायचंय, ग्रुप बी आणि सी ची परीक्षा कशाची आहे, ही MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चनची परीक्षा आहे. यामध्ये लिहायचं नाही, उत्तर शोधायचं आहे. फोटोग्राफिक मेमरी चांगली असायला हवी, सबकॉन्शियस मेमरी तुमची खूप चांगली असायला हवी. मग अशा वेळेस ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी माझं सगळ्यात महत्वाचं म्हणणं आहे, एक गोल्डन रूल आहे. तर गोल्डन रूल तुम्हाला शिकवण्याच्या अगोदर सांगतो, आपली ज्ञानदीप अकॅडमीच्या काही बॅचेस आहेत, त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगू इच्छितो. आपली ज्ञानदीप अकॅडमीची ग्रुप बी आणि सी ची जी बॅच आहे ही 2 ठिकाणी चालू होणार आहे. एक ही चालू होणार आहे पुण्यामध्ये, दुसरी ही चालू होणार आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी यांचे डेट आहे 24 जूनला ही बॅच सुरू होणार आहे. छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या ठिकाणी 24 जूनला सुरू होणार आहे. याचे ऍडमिशन सुरू आहेत. याबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असेल तर हे जे 2 फोन नंबर आहेत त्यांच्यावर तुम्ही कॉल करू शकता. फोन नंबर मी व्यवस्थित परत लिहून देतो, फोन नंबर काय आहेत. तर या ठिकाणी 2 फोनला तुम्ही कॉल करू शकता. एक फोन नंबर आहे 95 11 28 0 465. दुसरा फोन नंबर आहे 88 06 277 677. या 2 फोन नंबरला तुम्ही कॉल करू शकता. तुम्ही शक्यतोवर संध्याकाळी सुद्धा फोन रिसीव्ह केला जातो, पण कधी कधी असं होतं की स्टाफ घरी गेल्यानंतर फोन रिसीव्ह करण्यात येत नाही. त्यामुळे प्रिफरेबली सकाळी 10 ते संध्याकाळी 6:30 यावेळी तुम्ही कॉल करा, तुमचे सगळे क्वेश्चन ऍड्रेस केले जातील. 95 11 28 0 465 88 06 277 677 या 2 नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच बद्दलची जास्तीची माहिती घेऊ शकता. आपली कंबाईनची ऑफलाईनची बॅच 24 जून 2024 या रोजी सुरू होत आहे, पुणे या ठिकाणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. यासोबत एक महत्वाची गोष्ट आहे, ज्ञानदीप अकॅडमीची कंबाईनची ऑनलाईनची लाईव्ह बॅच आहे. लक्षात घ्या, ज्ञानदीप अकॅडमीच्या कंबाईनची ऑनलाईनची एक लाईव्ह बॅच आहे, ही सुद्धा 24 जून पासून सुरू होणार आहे. यासाठी तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीचं 27 MBचं 27 ते 30 MBचं ऍप डाउनलोड करू शकता. त्या ठिकाणी कंबाईनची बॅच घेऊ शकता किंवा प्ले स्टोअरला जाण्यासाठी तुम्ही हा जो QR कोड आहे, हा QR कोड जर तुम्ही स्कॅन केला तर तुम्ही डायरेक्टली त्या ऍपवरती जाल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपली जी ज्ञानदीप अकॅडमीची ऑनलाईनची बॅच आहे याची फीस खूप माफक आहे. फक्त 10,000 रुपये फीस आहे पूर्ण वर्षभराची. आणि या वर्षभराच्या बॅचच्या सुद्धा आम्ही तुम्हाला आणखीन एक वर्षभर ऍक्सेस देणार आहोत. फक्त 10,000 रुपये फीस आहे आणि ही जी पर्टिक्युलर बॅच आहे, ही जी फीस आहे, ही फीस तुम्ही प्रत्येक महिन्याला 2,000 रुपये या सोयीने पुढचे 5 महिने भरू शकता. म्हणजे ऑनलाईनची फीस एक तर कमी आहे तर आहेच, 10,000 रुपयेच आहे, सोबत ही पर्टिक्युलर फीस तुम्ही प्रत्येक महिन्याला 2,000 रुपये या सोयीने पुढचे 5 महिने भरू शकता. ऑनलाईनची बॅच आपली स्टुडिओ लाईव्ह असते, स्टुडिओमध्ये जे आहे ते या ठिकाणी घेतलं जातं. यामध्ये जी ऑफलाईनला शिकवणारी फॅकल्टी आहे, जवळपास सर्वच्या सर्वच फॅकल्टी त्या ठिकाणी ऑनलाईनला असते. ऑफलाईनच्याच पद्धतीने ऑनलाईनला सुद्धा शिकवलं जातं. ऑफलाईनला जेवढ्या सगळ्या टेस्ट सिरीज होतात त्या सगळ्याच्या सगळ्या टेस्ट सिरीज ऑनलाईनला सुद्धा या ठिकाणी रिपीट होत असतात. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता एवढ्या कमी पैशांमध्ये, ज्याची फीस 2,000 रुपये प्रति महिना. या सोयीने फक्त 5 महिने तुम्ही फीस भरली तर पुढचं 2 वर्ष तुम्हाला या बॅचला ऍक्सेस मिळणार आहे. त्यानंतर 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना PSI व्हायचं आहे, फौजदार व्हायचं आहे, या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही PSIचा फाउंडेशन कोर्स लॉन्च करत आहोत. यामध्ये PSI फाउंडेशन कोर्स सोबत तुम्हाला हवं तर STI ASO हे सुद्धा मिळणार आहे. हा PSI फाउंडेशन कोर्स 1 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. हा 2 ठिकाणी असणार आहे. छत्रपती संभाजीनगरला हा कोर्स ऑफलाईन असणार आहे, तर आपल्या अकॅडमीच्या ऍप वरती हा कोर्स ऑनलाईन सुद्धा उपलब्ध असणार आहे. महाराष्ट्रातनं कुठूनही तुम्ही हा जॉईन करू शकता.
PSI चा फाउंडेशन कोर्स छत्रपती संभाजीनगरला ऑफलाईन असणार आहे, तर ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन ऍपवर हा कोर्स ऑनलाईन स्टुडिओ लाईव्ह सुद्धा उपलब्ध असणार आहे. यासाठी सुद्धा जर तुम्हाला छत्रपती संभाजीनगरच्या बॅच बद्दल जर माहिती मिळवायची असेल तर या फोन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फोन नंबर आहे 70 20 77 30 आणि 24, 70 20 77 30 आणि 24. आणि जर आपल्या PSI फाउंडेशनच्या ऑनलाईन कोर्स बद्दल जर माहिती हवी असेल तर तुम्ही 90 11 66 10 20 या नंबरला कॉल करू शकता. शक्यतो वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेतच ठेवा. तुमचे सगळेच्या सगळे डाऊट या ठिकाणी क्लिअर करून दिले जातील. हे बॅच बद्दल माहिती होती, कारण खूप सगळ्या विद्यार्थ्यांनी मगापासून कमेंट मध्ये विचारलंय आपल्या बॅच केव्हा आहेत कशात कंटिन्यू विचारले, त्यामुळे ही माहिती सांगितली आहे. आणि अभ्यासाबद्दल तुम्हाला पहिला पॉईंट सांगितलाय, MCQ ची परीक्षा आहे, फोटोग्राफिक मेमरी असायला हवी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या पर्टिक्युलर ठिकाणी तुम्हाला सबकॉन्शियस मेमरीवरती काम करायचं आहे. चला आता आपण काय पाहत आहोत, आपण आपला स्पर्धा परीक्षेचा गोल्डन रूल बघत आहोत. हा गोल्डन रूल आहे. गोल्डन रूल म्हणजे काय, सुवर्ण नियम म्हणजे काय, तर खूप सोपी गोष्ट आहे. गोल्डन रूल म्हणजे सुवर्ण नियम म्हणजे काय, खूप सोपा कन्सेप्ट आहे. जर समजा तुम्ही दिवसात 10 तास अभ्यास केला, जर समजा तुम्ही दिवसात 10 तास अभ्यास केला तर या एकूण अभ्यासाच्या 75% ते 80% वेळ तुम्ही काय करायला हवं, रीडिंगला द्यायला हवं, वाचनाला द्यायला हवं. एव्हरी डे 4 तास अभ्यास केला तर 4 तासाच्या 75% ते 80% रीडिंगला द्यायला हवं. 10 तास अभ्यास केला तर 10 तासाच्या 75 ते 80% वेळ रीडिंगला द्यायला हवा. आणि बाकीचा 25% ते 20% वेळ तुम्ही रोज प्रश्न सोडविणे, कोणते प्रश्न सोडविणे, MCQ सोडविणे यासाठी द्यायला हवा. माझं म्हणणं आहे कंबाईनची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने पहिल्या दिवसापासून कंबाईनचे प्रश्न सोडवायचे, पहिल्या दिवसापासून कंबाईनचे प्रश्न सोडवायला घ्यायचे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता इथे एक छोटासा मुद्दा तुम्हाला सांगतो. पहिला तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आम्ही कंबाईनचे प्रश्न हे सोडवायला घेतो, आम्हाला मान्य आहे, पण याचा फायदा काय, तर मी तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही इमॅजिन करा तुम्हाला रीडिंगसाठी A4 साईजचं एक पेज दिलंय, करेक्ट आहे. जर समजा तुम्हाला A4 साईजचं एक पेज रीडिंगला दिलं तर तुम्हाला त्या A4 साईजच्या पेजच्या रीडिंगसाठी जवळपास 5 ते 7 मिनिटं लागतात, करेक्ट आहे. या साईजचं जर पेज तुम्हाला रीडिंगला दिलं तर पेज रीडिंगला तुम्हाला किती मिनिट लागतात, 5 मिनिट ते 7 मिनिट तुम्हाला या ठिकाणी लागतात. मात्र या 5 ते 7 मिनिटामध्ये तुम्हाला हे पेज पाठ होत नाही. काय होतं, या 5 ते 7 मिनिटात तुमच्याकडनं पेज फक्त रीडिंग करून होतं, पाठ होत नाही. आता हे जे पेज आहे त्या पेजवर समजा मी ठरवलं मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स काढायचे, प्रश्न काढायचे, तर मला सांगा एका पेजवर मॅक्सिमम किती प्रश्न निघू शकतात. माझ्या मताने एका पेजवर मॅक्सिमम जास्तीत जास्त 2 प्रश्न निघू शकतात. खूप जास्त वेळ दिला तर 3 प्रश्न निघू शकतात, पण 3 प्रश्न निघणं अवघड आहे, 2 प्रश्न निघू शकतात. मग आता कसं आहे, आपल्याला कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये एक प्रश्न फक्त 36 सेकंदांमध्ये सोडवायचा आहे. लक्षात घ्या, टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचे आहे. कंबाईनची पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला एका तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत. एका तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचं म्हणजे तुम्हाला या पर्टिक्युलर ठिकाणी कंपल्सरी 36 सेकंदात एक प्रश्न सोडवायचा आहे. आपण इमॅजिन करूया आपण घरी बसलेलो आहोत, अभ्यासिकेत बसलेलो आहोत, रिलॅक्स आहोत, 36 सेकंदात प्रश्न सोडवणं शक्य नाहीये. मग अशा वेळी तुम्हाला हा प्रश्न किती सेकंदात सोडवायचा आहे, तुम्हाला एक प्रश्न 45 सेकंदात सोडवायचा आहे. मग आपण इमॅजिन केलं आपल्याला एक प्रश्न 45 सेकंड मध्ये सोडवायचा आहे. या सोयीने 2 प्रश्न सोडवायला किती वेळ लागेल, जवळपास आपल्याला 90 सेकंड लागतील, बरोबर आहे. मग हा जो 45 सेकंड वाला प्रश्न आहे हा तुम्हाला रिपीट रीड करा म्हणलं, पुन्हा एकदा रीड करा म्हणलं तर सेकंड टाइम 45 सेकंड लागतील का नाही लागणार, कारण ऑलरेडी तुम्हाला त्याची थीम माहित आहे, थिअरी माहित आहे, जिस्ट माहित आहे. सो परत एकदा रीडिंग करायला गेले की फक्त 30 सेकंद लागतील. सो 2 प्रश्न रीडिंग करायला 30 सेकंद किती झाले, 60 सेकंद तुम्हाला लागतील. 90 आणि 60 150, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर 2 MCQ सोडवायला घेतले तर जवळपास 2.5 मिनिटामध्ये तुम्हाला दोन्ही MCQ काय होतील, पाठ होतील. आला फरक लक्षात. जर तुम्ही प्रिपरेशन करताना फक्त रीडिंग करत बसलात तर रीडिंग करायला गेल्यानंतर 5 ते 7 मिनिटामध्ये तुमच्याकडनं एक पेज फक्त रीडिंग होणार आहे. पण जर तुम्ही रीडिंगच्या व्यतिरिक्त MCQ वरती जर फोकस केला तर 2.5 मिनिटामध्ये तुम्हाला हा जो MCQ हा पाठ होणार आहे, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगतो अभ्यास प्रॅक्टिकली करायचा, प्रोफेशनली करायचा, इमोशन्स न आणता करायचा. काय सिलेबस आहे,
काय पुस्तकं आहेत, काय प्रश्नपत्रिका आहे, काय पोस्ट आहे, किती तास वाचावं लागतं, काय हाय स्कोरिंग आहे, काय मीडियम स्कोरिंग आहे, काय लो स्कोरिंग, एवढं प्रॅक्टिकली समजून घेऊन जर तयारी केली तर मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडेच नाही कुठेही अभ्यास करा, सेल्फ स्टडी केलं तरी हरकत नाही, कुठं जरी अभ्यास केलं तरी माझं म्हणणं आहे की तुम्ही पुढच्या 1.5 वर्षामध्ये एक पोस्ट मिळवणं तुम्हाला 100% पॉसिबल आहे. तर इथं काय लक्षात घ्यायचंय, गोल्डन रूल, दिवसात जर 10 तास अभ्यास केला तर 10 तासापैकी 75% ते 80% वेळ रिडिंगला द्यायचा, 20% ते 25% वेळ एमसीक्यूच्या प्रॅक्टिसला द्यायचा. हे पक्क लक्षात ठेवायचं, जे महत्वाचं आहे. राहील लक्षात. हा पहिला मुद्दा झाला जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता याच्याशी निगडीत आणखीन एक महत्वाचा गोष्ट आहे, तो आहे खूप सगळ्या लोकांचं काय म्हणणं असतं की सर माझं सगळं प्रिपरेशन झाल्यानंतर मग मी रिडिंग करतो, माझा सगळा अभ्यास झाल्यानंतर मग मी रिडिंग करतो. मी सांगू का, तुमच्या आयुष्यात तो सोनियाचा दिवस कधीच येणार नाही की ज्यामध्ये तुमचं सगळं रिडिंग करून झालंय आणि आता मग तुम्ही एमसीक्यू सोडवायला घेताय. असं इथून पुढे आयुष्यात कधीही होणार नाही. तुम्हाला रोजच्या रोज न चुकता एमसीक्यू सोडवायचे आहे, रोजच्या रोज न चुकता एमसीक्यू. काय एमसीक्यू सोडवायचे, बेनिफिट तर आपण बघितलं, पण मग सर एमसीक्यू सोडवायला गेल्यानंतर मी नवीन आहे, मला काहीच येत नाही, मग मी एमसीक्यू सोडवू का? नाही. लक्षात घ्या, काय लक्षात ठेवायचं, जेव्हा तुमचा प्रिपरेशनचा फेज असतो, पहिल्या 2 ते 3 महिन्यामध्ये, पहिले 2 ते 3 महिने तुम्हाला काय करायचंय, एमसीक्यू रीड करायचं आहे, एमसीक्यूचं वाचन करायचं आहे. राहील लक्षात, सोडवायचं नाहीये. हा, नॉर्मल प्रिपरेशन करताना कंपल्सरी तुम्हाला सोडवायचं आहे, पण या ठिकाणी एमसीक्यू सोडवायचं नाही, रीडिंग करायचं आहे. कशा पद्धतीने येतो, चूक की बरोबर काय विचारलंय, आयोगाचे ट्रिक काय आहे, आयोगाचे टेक्निक काय आहे, कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलाय, कोणत्या टॉपिकवर प्रश्नांची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, कोणत्या टॉपिकवर फ्रिक्वेन्सी कमी आहे, कोणत्या टॉपिकवर विचारले जाणारे प्रश्न रिलेटिव्हली इझी असतात, डिफिकल्ट असतात, करंट इव्हेंट बेस्ड असतात, आउट ऑफ सिलेबस असतात. हे सगळं तुम्हाला या ठिकाणी क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि कुठनं क्लिअर होऊ शकतं, हे होऊ शकतं तुमच्या एमसीक्यू मधनं. तर प्रिपरेशन सुरू केल्यानंतर पहिले 2 ते 3 महिने फक्त वाचन करायचं, रीडिंग करायचं आहे. यासाठी ज्ञानदीप अकॅडमीचं 22,000+ प्रश्नसंच आहे. हा प्रश्नसंच तुम्ही परचेस करून सोडवू शकता, किंवा ज्ञानदीपचं कंबाईनचं पूर्व विश्लेषण आणि कंबाईनचं मुख्य विश्लेषण, ही दोनही पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. किंवा जर तुम्हाला आणखी स्वस्तात हवं असेल तर ज्ञानदीपचं ऑल इन वन नावाचं ऍप आहे, ऑल इन वन. ज्ञानदीपचं प्ले स्टोअरवरचं ज्ञानदीप ऑल इन वन नावाचं ऍप आहे. या ऑल इन वन ऍपवरती ही सगळी पुस्तकं हार्डली 90 रुपये, 100 रुपये, 50 रुपये, 20 रुपये, 22 रुपये या एवढ्या माफक किमतीमध्ये आम्ही या सगळ्यांच्या सॉफ्ट कॉपी तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. सो इथं बेसिक लक्षात घ्या, हा एवढ्या स्वस्तातले कोर्सेस तुम्हाला ज्ञानदीप ऑल इन वन नावाच्या ऍपवरती उपलब्ध आहेत. पण पहिले 2 ते 3 महिने तुम्हाला एमसीक्यू काय करायचे आहेत, रीड करायचे आहेत, हे पहिलं लक्षात घ्या. सो गोल्डन रूल आपल्याला काय कळलंय, जर दिवसभरात 10 तास अभ्यास केला तर 10 तासापैकी 75% ते 80% वेळ रीडिंगला द्यायचा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, 20% ते 25% वेळ तुम्हाला कंपल्सरी एमसीक्यूच्या प्रॅक्टिसला द्यायचा आहे, जो सगळ्यात महत्वाची बाब आहे. हा गोल्डन रूल झाला. त्यानंतर मग इथं कंबाईनच्या परीक्षेला एक महत्वाचा गोल्डन फ्लो आहे. गोल्डन फ्लो का महत्वाचा आहे, तर तुम्ही अभ्यास करताना जे चुका करता तर चुका करता कामा नये. हे ज्ञानदीपचं ग्रुप बी आणि सीचं पूर्व परीक्षेचं विश्लेषणाचं पुस्तक आहे. यामध्ये 2010 पासून ते 23 पर्यंत झालेल्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या सगळ्या प्रिलिम्सच्या परीक्षांचा प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनचा डेटा यामध्ये अवेलेबल आहे. मग फ्लो कसा आहे, तर गोल्डन फ्लो समजून घ्या, जो खूप महत्वाचा आहे. बघा, गोल्डन फ्लो लक्षात घ्यायचा म्हणजे काय करायचंय, एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो जी पुढे रिपीट नाही करणार. तुम्ही आता अभ्यासाला बसल्यानंतर काय करता, तुम्ही अभ्यासाला बसल्यानंतर पुस्तक रिडिंगला घेता. मी तुम्हाला सगळ्यांना हे सांगू इच्छितो की जर तुम्हाला कमी वेळामध्ये चांगली पोस्ट काढायची असेल, कमी वेळात तुम्हाला परीक्षा पास व्हायचं असेल, किंवा कमी वेळेमध्ये स्मार्ट वर्क करून जर परीक्षा क्लिअर करायची असेल, तर सगळ्यात मुख्य गोष्ट काय आहे, तुम्हाला या पर्टिक्युलर ठिकाणी पुस्तक वाचायचंय हे डोक्यातनं काढून टाकावं लागणार आहे. आत्ताच्या आत्ता काढून टाका. कारण काय होईल, तुम्ही पुस्तक वाचता पण तुम्ही आयोगाचा फ्लो समजून घेत नाही, तुम्ही आयोगाचा कल समजून घेत नाही. माझं पहिलं वाक्य लक्षात घ्या, आजपासून या मोमेंट पासून तुम्ही पुस्तक वाचायचं आहे हे डोक्यातून कम्प्लिटली काढून टाका, कम्प्लिटली काढून टाका. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आजपासून टॉपिक वाचायचे आहे. कोणतेही पुस्तक न वाचता टॉपिक वाचायचे. मग टॉपिक वाचताना काय आहे, तर टॉपिक वाचताना तुम्हाला जे विश्लेषणाची पुस्तकं आहेत
की विश्लेषणाच्या पुस्तकामध्ये सुरुवातीला कोणत्या टॉपिकला मागच्या 10 वर्षात किती प्रश्न आलेत याबद्दल डिटेल्ड मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग तुम्ही काय करा, विश्लेषणाचं पुस्तक घ्या, त्या पुस्तकाच्या सुरुवातीचे पानं चाळा, त्या सुरुवातीच्या पानांमध्ये कोणत्या टॉपिकला जास्त मार्क आलेत, कोणत्याला मीडियम आलेत, कोणत्याला लो आलेत, या पद्धतीने तुम्ही टॉपिकचं डिव्हिजन करा. कसं डिव्हिजन कराल तर डिव्हिजन करायचं आहे हाय स्कोरिंग टॉपिक, त्यानंतर दुसरं डिव्हिजन आहे मीडियम स्कोरिंग टॉपिक आणि तिसरं डिव्हिजन आहे जे आहे लो स्कोरिंग टॉपिक. हे सगळ्यात मेन डिव्हिजन तुम्हाला करायचं. हाय स्कोरिंग टॉपिक, मीडियम स्कोरिंग टॉपिक आणि तिसरं आहे लो स्कोरिंग टॉपिक. हे तुम्हाला मेन डिव्हिजन करायचं आहे. हे डिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला पुस्तक न वाचता पहिली प्रायोरिटी हाय स्कोरिंग टॉपिकला द्यायची आहे. पण इथं सुद्धा काय लक्षात घ्या, डायरेक्टली पुस्तक वाचायला जाऊ नका. इथं काय करा, एक माझा गोल्डन फ्लो आहे, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला गोल्डन फ्लो मेंटेन करायचा आहे. तर गोल्डन फ्लो मेंटेन करायचा म्हणजे नेमकं काय करायचं आहे पहा. समजा तुम्हाला राज्यघटना टॉपिक तुम्ही वाचताय, यामध्ये तुम्हाला वाटतंय की संविधानाचे वैशिष्ट्य हाय स्कोरिंग टॉपिक आहे, तुम्हाला संविधानाचे वैशिष्ट्य टॉपिक रिडिंगला घ्यायचं आहे. नागरिकत्व लो स्कोरिंग टॉपिक आहे, त्याला लेट घ्या. मग समजा संविधानाचे वैशिष्ट्य टॉपिक रिडिंगला घेण्याच्या अगोदर काय करायचं, टॉपिक सांगतो. समजा हा संविधानाचे वैशिष्ट्य नावाचा पर्टिक्युलर टॉपिक आहे. तर इथं काय करायचं, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, या टॉपिक वरती आयोगाने विचारले जे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन आहेत, हे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन काय करायचे, रीड करायचे, सोडवायचे नाही. काय करायचं, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन सगळ्यात अगोदर रीड करायचे. रीड करताना जे कीवर्ड्स आहेत त्या कीवर्ड्सला अंडरलाईन करायचं, ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. का अंडरलाईन करायचं, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही तो टॉपिक वाचायला घ्याल त्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअली कळेल की यातला कोणता पॉईंट महत्वाचा आहे, कोणता महत्वाचा नाहीये, कशाला फोकस आहे हे तुमच्या लक्षात येईल. सो बेसिक काय, PYQ रीड करायचं, त्यातल्या कीवर्डला इधर अंडरलाईन करायचं किंवा त्याला स्टार मार्क करायचं. मग एकदा का त्या टॉपिकवरचे तुमचे PYQ रीडिंग करून झाले, मग तो टॉपिक रिडिंगला घ्यायचा. हा टॉपिक रिडिंगला घ्यायचा, टॉपिक वाचून काढायचा. आता टॉपिक वाचून झाल्यानंतर काय करायचं, तर परत हे जे PYQ आहेत हे PYQ आता तुम्ही काय करायचे, परत घ्यायचे, पण यावेळेस त्यांना तुम्ही सोडवायचं, सॉल्व्ह करणे. फरक लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल सर त्यात काय, आम्ही हे जे प्रश्न आम्ही वाचलेत ते सोडून आमचे उत्तर करेक्ट येऊ शकतात ना, असं होणार नाही. लक्षात घ्या, असं का होणार नाही, कारण तुम्ही जस्ट नवीन आहात. तुम्हाला जरी वाटलं की तुम्ही PYQ रीड करताना सगळं तुम्हाला पाठ झालंय, पण तुम्हाला सगळं पाठ झालेलं नसतं, त्यातल्या अर्ध्या निम्म्या गोष्टी तुम्हाला माहित नसतात. आणि मग या ठिकाणी नुकसान असं होतं की जेव्हा तुम्हाला गोष्टी माहित नसतात, तुम्ही फक्त त्या रीड करता, परीक्षा पुस्तक रीड करताना त्या गोष्टी तुम्हाला परत हुक होतात, अटॅच होतात, आणि ज्यावेळेस परत तुम्ही प्रश्न सोडवायला घेता या स्टेजला, मग मात्र तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये कळतं की हा प्रश्न कोणत्या फ्लोने आलाय, या प्रश्नाचा काय चेंज आहे, या प्रश्नात काय करायला हवं हे आपल्याला त्या ठिकाणी कळतं. तर काय लक्षात ठेवायचं, PYQ पहिल्यांदा रीड करायचे, टॉपिक वाचून काढायचा, एकदाच वाचायचा. इथं पहा, टॉपिक काय करायचा, एकदाच वाचणे, समजून घेण्याचा प्रयत्न करणे, पाठ करण्याचा प्रयत्न नाही करायचा. पाठ करण्याचा प्रयत्न जर करायला जाल 2-3 महिने एकाच टॉपिकवर राहाल आणि मग या ठिकाणी काय, याच्यामुळे स्ट्रेस बिल्डअप होईल. त्यामुळे काय, एकदाच रीड करणे, समजून घेण्याचा प्रयत्न करणे, स्वतःला वेळ देणे. हे रीड करून झालं, PYQ कडे जाणं, हे सोडविणे. इथं स्कोर चेक नाही करायचा, स्कोर चेक बिलकुल नाही करायचा. काय करायचं, फक्त आपले कोणते प्रश्न चुकले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपले प्रश्न का चुकले याबद्दल आपल्याला क्लॅरिटी असावी. कोणते प्रश्न चुकले आणि का चुकले या दोन गोष्टीबद्दल क्लॅरिटी घ्यायची. आणि मग मार्केटमधल्या कोणत्याही प्रकाशनाचं किंवा कुणाचंही किंवा कोणत्याही कोचिंग क्लासचे टेस्ट सिरीज जे झेरॉक्स सेंटरच्या उपलब्ध आहे त्या ठिकाणावरनं नवीन MCQ घ्यायचे, आणि नवीन MCQ काय करायचे, प्रॅक्टिस करायची. याला मी शब्द देतो गोल्डन फ्लो. पहिला काय होता, गोल्डन रूल होता. हा शब्द काय आहे, गोल्डन फ्लो. या पद्धतीने अभ्यास करा. ब्लाइंडली अभ्यास करू नका. पुस्तकं वाचत बसण्याच्या भानगडीत पडू नका. वाचा, पुस्तकं वाचायचे, पुस्तकं स्किप करायचे नाहीयेत. पण ब्लाइंडली पुस्तकं जर वाचत बसाल तर एक पुस्तक वाचून परत MCQ कडे यावं लागेल. त्याच्याऐवजी तुम्ही या पद्धतीने रीड करा की तुम्हाला लॉंग टर्म मध्ये
जास्त फायद्याचं ठरेल. सो आपण काय केलंय, पहिला आपण पाहितलंय कंबाईनची परीक्षा MCQ ची आहे. दुसरा आपण पाहितलंय गोल्डन रूल काय आहे, जर दिवसात 10 तास अभ्यास केला तर 80% 20%. तिसरा आपण पाहितलं आपल्या अभ्यासाचा गोल्डन फ्लो काय असायला हवा. तर हा आपल्या अभ्यासाचा गोल्डन फ्लो असायला हवा, जो प्रत्येकाने फॉलो करायला हवं, जो प्रत्येकाने फॉलो करणं गरजेचं आहे. जी लोक अभ्यासाची सुरुवात करणार आहे त्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. मात्र माझं म्हणणं आहे की हे सगळ्यांसाठी, या लोकांसाठी सुद्धा महत्वाचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी खूप जास्त दिवस झाले तयारी केली, रिझल्ट येत नाहीये, वरचेवर दिवस लागतात पण त्यांना हे कळत नाहीये की आपली नेमकी पोस्ट का जाते, त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे. आता आपण पुढे चालूया. गोल्डन रूल आणि गोल्डन फ्लो नंतर पुढे काय लक्षात ठेवायचं लक्षात घ्या. आता जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, तर जे टॉपिक आहेत यांचं डिव्हिजन करायचंय. हाय स्कोरिंग टॉपिक, मीडियम स्कोरिंग टॉपिक, लो स्कोरिंग टॉपिक. कोणतेही पुस्तक रिडिंगला घेण्याच्या अगोदर इनपुट आउटपुट रेशोचं विश्लेषण करायला हवं. इनपुट आउटपुट रेशोचं विश्लेषण दोन पद्धतीनं असेल. एक सिलेबस वाईज इनपुट आउटपुट रेशोचं विश्लेषण असेल आणि दुसरं तुमच्या स्टडी वाईज विश्लेषण असेल. सिलेबस वाईज म्हणजे काय, तर सिलेबस वाईज म्हणजे तुमच्या सिलेबस मध्ये सगळे प्रश्न दिलेले आहेत. या दिलेल्या प्रश्नामध्ये कोणता टॉपिक हाय स्कोरिंग आहे, कोणता टॉपिक मीडियम स्कोरिंग आहे, कोणता टॉपिक लो स्कोरिंग आहे, याचं विश्लेषण तुम्ही ज्यावेळेस प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन गो थ्रू करता ऑटोमॅटिकली तुम्हाला याचं विश्लेषण कळतं की कोणते टॉपिक हाय, मीडियम आणि लो स्कोरिंग आहेत. या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला अंडरस्टँडिंग येते की मागच्या 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे आपल्याला हे कळलंय की हाय स्कोरिंग काय आहे, मीडियम स्कोरिंग काय आहे, लो स्कोरिंग काय, त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपला स्कोर वाढतो. तर बेसिक काय आहे, सिलेबसचं विश्लेषण करायचं. दुसरं विश्लेषण मात्र तुमचं स्वतःचं करायचं. याला मी म्हणल तुमच्या स्टडीनुसार होणारं विश्लेषण, तुमच्या प्रिपरेशन नुसार होणारं विश्लेषण. स्टडीनुसार म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल काय असतं की समजा आपले 6 सब्जेक्ट आहेत, 6 सब्जेक्ट प्लस एक करंट इव्हेंट आहे, बरोबर आहे. तो टोटल 7 सब्जेक्ट आहेत. मग तुम्हाला स्वतःला हे डिसाईड करायचं आहे की तुम्हाला इझी वाटणारे सब्जेक्ट कोणते आहेत, तुम्हाला मीडियम वाटणारे सब्जेक्ट कोणते आहेत, तुम्हाला डिफिकल्ट वाटणारे सब्जेक्ट कोणते आहेत. याबद्दल तुम्हाला स्वतःला क्लॅरिटी असणं खूप जास्त गरजेचं आहे. का गरजेचं आहे, तुम्हाला एखादा विषय अवघड जातोय तरी तुम्ही त्या विषयाला रट लावून बसलाय, तुम्ही हे चेक करत नाही की तुम्हाला तो अवघड जातोय का जातोय, कन्सेप्ट क्लिअर नाहीयेत का, आकडेवारी क्लिअर नाही का. याबद्दल जेव्हा तुम्ही क्लॅरिटी न घेता प्रिपरेशन करता ऑटोमॅटिकली तुमचा वेळ वाया जातो. प्रिपरेशन सुरू केल्यानंतर इनपुट आउटपुट रेशिओचं विश्लेषण प्रत्येकाने करायला हवं. हे विश्लेषण दोन प्रकारचं आहे. पहिलं आहे सिलेबस वाईज विश्लेषण, म्हणजे काय, हाय स्कोरिंग टॉपिक कोणते, मीडियम स्कोरिंग टॉपिक कोणते, लो स्कोरिंग टॉपिक कोणते. दुसरं विश्लेषण आहे स्टडी वाईज विश्लेषण. या स्टडी वाईज विश्लेषण मध्ये तुम्हाला इझी वाटणारा टॉपिक कोणता आहे, मीडियम वाटणारा टॉपिक कोणता आहे, डिफिकल्ट वाटणारा टॉपिक कोणता आहे. मग इझी वाटणाऱ्याला मध्ये स्कोरिंग टॉपिक करायचे, कमी स्कोरिंग करायचे. मात्र जो टॉपिक तुम्हाला डिफिकल्ट वाटतो, म्हणजे तुम्हाला वाटतं की आपल्याला जमत नाही, त्या डिफिकल्ट वाटणाऱ्या टॉपिक मधले जे स्कोरिंग टॉपिक आहेत यांच्यावर मात्र सगळ्यात जास्त तुमचं लक्ष असायला हवं. कारण एकमेव पॉइंट जो तुमची पोस्ट ठरविणारा असतो. आणि कुठनं होऊ शकतं, परत तुम्हाला सांगतो, ज्ञानदीपचं पूर्वचं आणि ज्ञानदीपचं मुख्यचं जे विश्लेषणाचं पुस्तक आहे, या विश्लेषणाच्या पुस्तकामधनं तुम्हाला हे सगळं अनालिसिस करता येईल. हे खूप भारी वाक्य की दोज हू फेल टू प्लॅन दे प्लॅन टू फेल. तुम्हाला खूप मोठं एक्सपेडिशन करायचंय, युद्ध जिंकायचंय, परीक्षा जिंकायची, आयुष्यात काहीतरी मोठं व्हायचंय. तर हे सगळं मोठं होत असताना किंवा सगळं करत असताना सगळ्यात मुख्य गोष्ट तुम्हाला काहीही करून प्लॅन करणं गरजेचं आहे, स्ट्रॅटेजी आखणं गरजेचं आहे. तुमच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, तुमच्या विकनेसेस काय आहेत, तुम्ही कशावर चांगलं बँक करू शकता, तुम्ही काम करणं गरजेचं आहे. इनपुट आउटपुट रेशो सिलेबस वाईज आणि स्टडी वाईज तुम्ही प्रत्येकाने करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. ब्लाइंडली अभ्यास करू नका. त्यानंतर जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, प्रिपरेशनला सुरू केलं की काय करायचं, मला टॉपिक वाचायचं आहे, पुस्तक वाचायचं नाहीये. म्हणजे काय, टॉपिकचं डिव्हिजन करायचंय, हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग, लो स्कोरिंग, त्या सोयीने तुम्हाला रीडिंग करायचं आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे की पुस्तक नेमकं कसं वाचायचं, हा खूप मोठा प्रश्न आहे. खूप सगळ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो आणि मी खूप सगळ्या विद्यार्थ्यांना हे पण बघितलेलं की मुलं येतात, नवीन पुस्तक घेतात, त्याला अगोदर पेन्सिलनं अंडरलाईन करतात, मग लाल पेननं, मग ग्रीन पेननं, मग हायलायटरनं, शेवटी पुस्तक फाटून जातं, तरी पोस्ट काही मिळत नाही.
यामागचं मेन कारण असं आहे की आपण पुस्तक वाचताना पुस्तक कसं वाचायचं हे आपल्याला त्या ठिकाणी क्लॅरिटी नसते. ही क्लॅरिटी तुम्हाला प्रत्येकाला असणं गरजेचं आहे की पुस्तक नेमकं कसं वाचायचं. इथं परत एकदा सांगतो, सगळ्यात पहिला मुद्दा अंडरलाईन करतो, एका विषयाला किती पुस्तकं वाचावी, एका विषयाला एकच पुस्तक वाचायचं, बाकीची पुस्तकं रेफरन्स म्हणून ठेवायचे. एका विषयाला मल्टिपल नोट्स, मल्टिपल पुस्तकं जर तुम्ही वाचत बसलात तर तुम्हाला खूप मोठं नुकसान आहे. त्यामुळे एक पहिलं वाक्य सांगतो, पक्क लक्षात घ्या. एका विषयाला किती पुस्तकं वाचायची, एका विषयाला एकच पुस्तक वाचायचं, खूप चांगलं वाचायचं, समजून घेऊन वाचायचं, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ठेवून वाचायचं. एका पुस्तकाला, एका विषयाला ढिगानं पुस्तकं वाचायची नाही. मग हे पुस्तक वाचताना काय लक्षात घ्यायचं, तर पुस्तकाला वाचताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथे एक शब्द वापरतो मी, पुस्तक वाचताना कोणतीही घाई करायची नाही. घाई करायची नाही म्हणजे काय, सगळ्यात पहिली तुम्हाला घाई असते, किती दिवसात पुस्तक संपवू, किती दिवस. दुसरं, किती वेळा पुस्तक वाचू. तिसरं, मला पुस्तक सर पाठ केव्हा होईल, माझं पुस्तक पाठ का करायचंय, जगाला दाखवायचं की मला सगळं येतं. चौथी महत्वाची गोष्ट, सर मला किती पुस्तकं वाचू, किती दिवस किती पुस्तकं वाचू. हे बिलकुल डोक्यात ठेवायचं नाही. पुस्तक वाचताना घाई करायची नाही. पहिल्या रीडिंगला काहीही नाही कळलं तरी सुद्धा चालतं. पहिल्या रीडिंगला काहीही नाही कळलं तरी सुद्धा चालतं. एकदम शांत डोक्यानं आपल्याला रीडिंगची सवय वाढेल, अभ्यासाची सवय होईल, आपल्याला अभ्यास करण्याची इच्छा होईल. या फक्त पर्स्पेक्टिव्ह नजरेसमोर ठेवून पुस्तक वाचायला घ्यायचं. पहिल्या रीडिंगला पुस्तक बेसिक पासून वाचायला सुरुवात करायचं, हळूहळू वाचायचं. पाठ करण्याचा प्रयत्न बिलकुल करायचा नाही. लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा पुस्तक एकदा वाचता, मग त्याचे PYQ सोडवता, नवीन MCQ सोडवता, मित्रांसोबत डिस्कशन करता, व्हिडिओ बघता, लेक्चर अटेंड करता, परत पुस्तक वाचता, या सगळ्या 6-7 प्रक्रियांमध्ये ऑटोमॅटिकली तुम्हाला पुस्तक पाठ होतं. पण तुम्ही पहिल्या रीडिंग मध्ये जर हा प्रयत्न केला की नाही मला पुस्तक आता पाठच व्हायला हवं, मला काही जरी झालं तरी पुस्तक पाठच व्हायला हवं, हा हट्ट जर तुम्ही धरलात तर तुम्हाला खूप मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, पुस्तक पाठ करण्याचा प्रयत्न बिलकुल नाही करायचा. सुरुवातीला पुस्तक समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. पुस्तक वाचताना कोणतंही टार्गेट ठेवायचं नाही. सुरुवातीला रीडिंग स्पीड आपला कमी असेल. का कमी असेल मला सांगा, 12वी नंतर तुम्हाला अभ्यासाची सवय आहे का? बिलकुल नाहीये. तुमच्यापैकी 90% लोक यातच खुश आहेत की सर मी 1 नाईट फाईट मध्ये डिग्री काढली. त्यांना हे माहित नाही की 1 नाईट फाईट मध्ये डिग्री काढताना तुम्ही तुमचं स्वतःचं किती मोठं नुकसान करून घेतलेलं आहे याचे तुम्हाला अंदाज सुद्धा नाहीये. तुम्ही स्वतः किती अपरिमित हानी करून घेतली याबद्दल तुम्हाला खरंच अंदाज नाहीये. पण तरी तुम्हाला सांगतो, या पर्टिक्युलर केसमध्ये लक्षात घ्या, तुम्हाला सध्याच्या स्टेजमध्ये पुस्तक किती स्पीडनं वाचावं यापेक्षा पुस्तक वाचण्याची सवय होणं, समजून घेण्याची सवय होणं, शब्द अंगवळणी पडणं आणि पुस्तक वाचण्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट होणं आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढणं, तुमची एकाग्रता वाढणं, हे तुमचं पुस्तक रिडिंगला पहिलं टार्गेट असावं. हे पक्क लक्षात घ्या. या मोमेंटला पुस्तक स्पीडने वाचण्याचा, जबरदस्ती स्पीडने वाचण्याचा, विनाकारणचा कोणताही प्रयत्न जर कराल तर सुरुवातीला सगळा खेळ बिघडेल आणि जर खेळ बिघडला तर कॉन्सन्ट्रेशन येणार नाही. जर कॉन्सन्ट्रेशन नाही आलं तर ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी तुमचा स्ट्रेस बिल्डअप होईल आणि मग अभ्यासावरची इच्छा निघून जाईल. यामुळे पुस्तक वाचताना रीडिंग स्पीड कमी असला काही हरकत नाही, काही अडचण येत नाही. मुलांनी सुरुवातीला तयारी करताना पहिले 2 महिने तुम्हाला पुस्तकावर सेटल व्हायला जरी वेळ लागली तरी सुद्धा ॲग्रीड आहे. पण जर घाई करून जर तुम्ही तुमचा टेम्पो लूज केला तर तुमचा टेम्पो परत जागेवरती वापस येणार नाही. पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न, सर एका दिवसात किती पुस्तकं वाचावी? बघा त्यात खूप वेगवेगळ्या गोष्टी, पण माझं प्रामाणिक मत आहे की तुम्ही एका दिवसात 2 विषय वाचावे. वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मतांतर असू शकतात, पण माझंही मत आहे की तुम्ही एका दिवसात 2 विषय वाचावे. 2 विषय का वाचावे? जेव्हा आपण एकच विषय कंटिन्यू खूप जास्त वेळासाठी वाचतो तेव्हा ऑटोमॅटिकली ते मोनोटोनस होतं, बोरिंग होतं, कंटाळवाणं होतं, आपल्याला ते वाचायला नको नको असं वाटतं आणि मग सरतेशेवटी काय होतं, आपण दोनही पुस्तकं पळवायला सुरू करतो, पटपट पानं पलटायला सुरू करतो. कन्सेप्ट कळवा अथवा न कळवा आपण त्याला जबरदस्ती वाचण्याचा प्रयत्न करतो आणि मग नशीब एवढं वाईट असतं की जेव्हा आपण काही पानं, काही टॉपिक, काही कन्सेप्ट, काही शब्द, काही आकडेवारी कुठंतरी पटकन पळवलेली असते, त्यावरच प्रश्न येतो. म्हणून लक्षात घ्या, घाई करायची नाही. एका दिवसात 2 विषय यामुळे वाचायचे की तुम्हाला त्या ठिकाणी इंटरेस्ट यायला हवा, जे सगळ्यात जास्त गरजेचं आहे.
इथे एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. एका दिवसात 2 विषय किंवा 2 पुस्तकं का वाचावी? एकच गोष्ट मोनोटोनस करून आपला डिसइंटरेस्ट होतो. आपली मेमरी बिल्डिंग, आपली कॅपॅसिटी बिल्डिंग, आपली ग्रास्प करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे मी तुम्हाला सुचवेल की कोणते 2 विषय एका दिवसात तुम्ही रीडिंग करण्यासाठी घ्या, जे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि यात परत एकदा सांगतो की सुरुवात करताना तुम्ही काय वाचावं, तर माझं म्हणणं आहे की तुम्हाला अभ्यासाची सुरुवात करता यावी यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्ही स्टेट बोर्डची पुस्तकं वाचायला घ्या. मग मोठा प्रश्न आहे की स्टेट बोर्डची कोणती पुस्तकं तुम्ही वाचायला घ्यायला हवी. मी तुम्हाला पुस्तकांची यादी सांगतो, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. स्टेट बोर्ड मध्ये लक्षात घ्या, सगळ्यात पहिलं आहे इतिहासाची पुस्तकं तुम्ही वाचायला घ्यावी. इतिहासामध्ये 5वी, 6वी, 8वी, 11वीचं पुस्तक तुम्ही वाचायला हवं. दुसरं आहे भूगोलाचं पुस्तक. भूगोलाच्या स्टेट बोर्ड मध्ये तुम्ही 6वी ते 12वी हे पुस्तक रीडिंग करायला घ्यायला हवं. तिसरं आहे नागरिक शास्त्र प्लस राज्यशास्त्र. नागरिक शास्त्र प्लस राज्यशास्त्र हे दोन्ही कंबाईन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 6वी ते 12वी ही पुस्तक वाचत घ्यायला हवी. चौथी महत्वाची गोष्ट आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्रामध्ये 11वी आणि 12वी ही 2च पुस्तक वाचून घ्यायला हवी. 5वं महत्वाचं आहे पर्यावरण. पर्यावरण अगोदरच्या सिलेबस मध्ये आहे. पर्यावरण फक्त 11वी आणि 12वीची पुस्तकं तुम्ही वाचून घ्यायला हवी. 6वं आहे नवीन काही पुस्तकं ऍड झालीत कृषीची. आपल्या स्टेट बोर्ड मध्ये कृषीची पुस्तकं तुम्ही ज्या स्टँडर्डला दिलेली असतील त्या सगळ्या स्टँडर्डची तुम्ही वाचून घ्यायला हवी. त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे विज्ञानाचं पुस्तक. विज्ञानाच्या पुस्तकात सुद्धा तुम्ही सुरुवातीला 6वी ते 10वीची पुस्तकं वाचावी. बाकी काही सध्या तरी वाचण्याची गरज नाही. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण, कृषी सुरुवात कुठून करा? या सगळ्यांचं माझं म्हणणं की या सगळ्यांचं सुरुवात तुम्ही या ठिकाणावर करा. मग स्टेट बोर्ड वाचायला घेतल्यानंतर काळजी काय घ्यायची? सगळ्यात पहिली काळजी घ्यायची, स्टेट बोर्ड वाचायला घेतल्यानंतर कोणतंही टार्गेट ठेवायचं नाही. मला स्टेट बोर्ड किती दिवसात कव्हर करायचं असं कोणतंही टार्गेट ठेवायचं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, स्टेट बोर्ड रीडिंग करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, नोट्स मेकिंग करायच्या नाही. मार्केटमध्ये ढिगानं नोट्स पडल्यात. तिसरी महत्वाची गोष्ट, समजून घेण्याचा प्रयत्न करा, घाई नको, समजून घेणे. चौथी महत्वाची गोष्ट, पळवायचं नाही. पळवलं की लक्षात घ्या तुमचा अभ्यास या ठिकाणी कॉम्प्रोमाइज होणार आहे. पुस्तकामध्येच अंडरलाईन करण्याचा प्रयत्न करायचा. पुस्तकामध्ये याला अंडरलाईन करणे हे लक्षात घ्या. पुढचं, पुस्तक संपविण्याकडे बिलकुल तुमचा कल नको की मला पुस्तक आता संपवायचे जेणेकरून दुसरं घ्यायचं, बिलकुल नाहीये. एखादं पुस्तक जोपर्यंत तुम्हाला इंटरेस्ट येतो तोपर्यंत वाचा. ज्या मोमेंटला तुम्हाला वाटलं की नाही माझा इंटरेस्ट कमी झाला, दुसरं पुस्तक घ्या, परत पहिलं पुस्तक घ्या, पहिलं दुसरं असं पुस्तक कंटिन्यू करत राहा. हे पुस्तक मी आता सुरू केलंय आणि हे पुस्तक मला शेवटपर्यंत कंटिन्यू करायचंय, मगच मी दुसरं पुस्तक घेईल अशा वेळेस तुम्ही घाई करता, तुमच्या अभ्यासाला चुकीच्या पद्धतीने नेता. हे सगळं लक्षात ठेवून तुम्ही स्टेट बोर्ड रीडिंग करायला सुरू करा. एका दिवसात किती पुस्तकं वाचा, सुरुवातीला कोणती पुस्तकं वाचावी हे मी तुम्हाला सांगितलं आहे. आता यात पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे जो खूपदा विचारला जातो, तो आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता. ज्या विद्यार्थ्यांचा अंकगणित आणि बुद्धिमत्ता चांगला आहे त्या विद्यार्थ्यांना अडचण नाहीये. पण माझ्यासारखे खूप सगळे विद्यार्थी आहेत ज्यांचं अंकगणित बुद्धिमत्ता चांगलं नाहीये, ज्यांना अंकगणित बुद्धिमत्ता अवघड जातं. मग हे विद्यार्थी काय करतात? हे विद्यार्थी हा विचार करतात की मी अंकगणित बुद्धिमत्ता काय करतो, हळूहळू वाचतो, नंतर वाचतो, टप्प्याटप्प्याने वाचतो, आता मी त्याला वेळ देत नाही. आणि मग एक वेळ असा येतो की यांना अंकगणित बुद्धिमत्ता मधला न्यूनगंड आहे, हा न्यूनगंड यांचा प्रत्येक वेळी रिझल्ट खायला सुरू करतो. हा न्यूनगंड प्रत्येक वेळेस त्यांना पाठीमागे ओढायला सुरू करतो, ज्याच्यावरती आपण काम करणं गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. अंकगणित बुद्धिमत्तेवर काय लक्षात ठेवायचंय? पहिला महत्वाचा मुद्दा, तुम्ही रोजच्या रोज अंकगणित बुद्धिमत्ता सोडवायला सुरू करा, एव्हरी डे. ज्यांचं खूप चांगलं आहे त्यांनी दुर्लक्ष केलं तरी चालतं. फक्त इथं कॉम्प्लेसेन्सी नको, अति आत्मविश्वास नको, स्वतःबद्दलचा आवाजावी गैरसमज नको. मात्र ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की नाही मला चांगली तयारी करायची आणि रोजच्या रोज अंकगणित बुद्धिमत्ता सोडवायला घ्यायचं, मी यासाठी तुम्हाला वेळ सुद्धा सांगेल. रोज दुपारी 2:30 ते 4:30 या वेळेत तुम्ही अंकगणित बुद्धिमत्ता सोडवायला घ्यायची. हे सोडवायला घेताना काय करायचं? सगळ्यात अगोदर प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन आहेत, हे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन सोडविण्याचा प्रयत्न करणे. त्यानंतर याची तयारी करताना जे सगळे बेसिक टॉपिक आहेत हे बेसिक टॉपिक समजावून घेणे.
बेसिक टॉपिक समजावून घेणे. पाचवी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, या पर्टिक्युलर ठिकाणी सुरुवातीला जास्त वेळ लागू शकतो. लक्षात घ्या, सुरुवातीला तुम्हाला जास्त वेळ लागणार आहे. का जास्त वेळ लागणार आहे? कारण तुम्हाला अभ्यासाची सवय नाहीये. सुरुवातीला जास्त वेळ लागू शकतो, जास्त वेळ लागू द्या. रोज 2.5 ते 4.5 वेळ दिला, तुमचे प्रिलिम्स कधीही राहणार नाही, प्रॅक्टिस येईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, हे लक्षात घ्या, मी मोठ्या ह्याच्यावरती लिहितो, स्वतःचा, हे खास करून त्या सगळ्या लोकांनी लक्षात घ्या, जी लोक हुशार आहेत, अकॅडमिकली स्ट्रॉंग आहेत, इंटेलेक्च्युअल आहेत, ज्यांना सगळं येतं, सगळं लक्षात राहतं, सगळं पाठ होतं, पण ही लोक आणखीनही पास झालेली नाहीयेत. त्या सगळ्या लोकांना सांगतो, स्वतःचा अकॅडमिक इगो किंवा स्वतःचा अकॅडमिक ॲरोगन्स, हे महत्वाचं आहे. स्वतःचा अकॅडमिक इगो किंवा अकॅडमिक ॲरोगन्स सॅटिस्फाय करण्यासाठी विनाकारण अवघड गणित सोडत बसू नका. हे स्पर्धा परीक्षेत खूप जास्त होतं, विनाकारण अवघड गणिते सोडवू नका. हे स्पर्धा परीक्षेत खूप जास्त होतं, कारण मला माहिती की खूप सगळे विद्यार्थी एकमेकांना बघून तो काय करतो, हा काय करतो, या सोयीनं आयोग काय विचारतंय हे कम्प्लिटली दुर्लक्ष करतात. आणि मी अभ्यासिकेत कसं दाखवू शकतो की मी हुशार आहे, मला सगळं येतं, मला सगळंच पाठ होतं, हे दाखविण्यासाठी विनाकारण अवघडच्या अवघड गणित करतात. हे करू नका. हे माझं वाक्य लक्षात घ्या. जर तुम्ही इमोशनल झालात तर तुम्ही रिझल्ट पासून दूर जाताय. दुसरा डायमेन्शन आहे, जर समजा तुम्ही स्पर्धा परीक्षेला आल्यानंतर, तुम्ही प्रिपरेशनला आल्यानंतर जर तुम्ही तुमचा अकॅडमिक इगो 10वीचे टक्के, 12वीचे टक्के, ग्रॅज्युएशनचे टक्के, शिक्षकांनी केलेलं कौतुक, मित्रमैत्रिणी केलेलं कौतुक, कॉलेजमध्ये झालेली फुकटची प्लेसमेंट, हा अकॅडमिक इगो किंवा ॲरोगन्स जर सोडला नाही आणि ह्याला सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न केला, स्पर्धा परीक्षेत सदाशिव पेठेत, संभाजीनगरला, कोणत्याही शहरात येऊन जर तुम्ही त्या पर्टिक्युलर ठिकाणी स्वतःचा इगो दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही रिझल्ट पासून दूर जाताय. अंकगणित बुद्धिमत्ता सोडविताना स्वतःचा अकॅडमिक इगो किंवा ॲरोगन्स सॅटिस्फाय करण्यासाठी विनाकारांची अवघड गणित सोडत बसू नका. परीक्षेत काय विचारलं जातंय, त्याचं वेटेज काय आहे, हाय स्कोरिंग काय आहे, मीडियम स्कोरिंग काय आहे, लो स्कोरिंग काय आहे, हे पक्क नजरेसमोर ठेवून तुम्ही जर तयारी केली तर मला प्रामाणिकपणे वाटतं की पहिल्या 1.5 वर्षात तुम्हाला पोस्ट मिळण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. सो इथं काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, अंकगणित बुद्धिमत्ता. त्यानंतर आणखीन एक महत्वाचा नेग्लेक्टेड पार्ट आहे, तो नेग्लेक्टेड पार्ट आहे मराठी आणि इंग्रजी व्याकरण. याला सुद्धा माझं म्हणणं आहे की तुम्ही 2.5 ते 4.5 वेळ जर समजा तुम्ही अंकगणित बुद्धिमत्तेला देत असाल तर मराठी आणि इंग्रजी व्याकरणाला सुरुवातीला प्रिपरेशन करेपर्यंत माझं म्हणणं आहे रोज संध्याकाळी 5:30 ते 7:30 हा वेळ तुम्ही मराठी आणि इंग्रजी व्याकरणाला द्यावा. जर तुम्ही अंकगणित आणि बुद्धिमत्ता आणि मराठी आणि इंग्रजी व्याकरण या दोन गोष्टींवर फोकस केलं तर कंबाईनची परीक्षा तर तुमची क्लिअर होईलच, पण महाराष्ट्रामध्ये दरवर्षी सरळ सेवा भरतीच्या ज्या लाखो जागा निघतात, या सगळ्या लाखो जागांना तुम्ही एलिजिबल आहात. यासोबतच जर तुम्ही मराठी आणि इंग्रजी व्याकरण चांगलं केलं तर स्टाफ सिलेक्शन मार्फत घेतल्या जाणाऱ्या खूप सगळ्या परीक्षांना सुद्धा तुम्ही नक्की एलिजिबल व्हाल. त्यामुळे माझं म्हणणं आहे की ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला एक वेळेस जीएस नाही आलं तरी सुद्धा चालते, चालू घडामोडी नाही आला तरी सुद्धा चालते, पण या प्रत्येक विद्यार्थ्याने कशावर फोकस करायला हवा, अंकगणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण या 4 गोष्टी त्याच्या एवढ्या चांगल्या असायला हव्या की या 4 गोष्टींच्या आधारावर त्याला प्रत्येक गोष्ट यायला हवी. रोज संध्याकाळी 5:30 ते 7:30 या वेळी तुम्ही मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरणावर पहिल्या दिवसापासून जर तुम्ही फोकस केला तर तुम्हाला यश मिळण्याचा चान्स खूप जास्त आहे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण हे तुम्ही तुमच्या पद्धतीने ट्रिक वापरून करू शकता. यासाठी बालाजी जगताप सर जे मराठी व्याकरण शिकवतात आणि अनंत फड सर जे इंग्रजी व्याकरण शिकवतात, या सगळ्यांच्या व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनल उपलब्ध आहेत. मॅरेथॉन मध्ये मी तुम्हाला सर्वांना सुचवल की बालाजी जगताप सर मराठी व्याकरण, अनंत फड सर इंग्रजी व्याकरण, या दोघांचं युट्यूबवरचे मॅरेथॉनचे लेक्चर पहा. तुम्हाला अंदाज येईल की याची तयारी कशी करायची याबद्दल तुम्हाला खूप चांगली क्रिस्टल क्लॅरिटी या दोनही मान्यवरांच्या लेक्चर मध्ये तुम्हाला नक्की मिळेल. पण अंकगणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण या 2 गोष्टींवर जर तुम्ही चांगलं फोकस केलं तर फक्त ग्रुप बी आणि सी नव्हे तर सगळ्या प्रकारच्या सरळ सेवा भरती, स्टाफ सिलेक्शनची परीक्षा
किंवा इतर कोणतीही परीक्षा जी तुम्हाला वाटते की तुम्हाला आवाक्यात आणि इव्हन बँकिंगची परीक्षा तुम्हाला वाटते की नाही हे करताना मला बँकिंग सुद्धा करायचंय, यावर सुद्धा तुम्हाला कमांड मिळून पहिल्या अटेम्प्टला नक्की पोस्ट मिळू शकते. त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे नोट्स कशा काढाव्यात. मला माहिती आहे तुम्ही तयारी सुरू केली की पहिल्या दिवसापासून तुम्हाला नोट्स काढायची इच्छा असते, पटकन नोट्स काढायची इच्छा असते. माझे काही महत्वाचे नियम आहेत, माझे काही आडाखे आहेत. सगळ्यात पहिलं महत्वाचं माझं म्हणणं आहे, प्रिपरेशन सुरू केल्यानंतर पहिले 6 महिने कुणीही नोट्स काढायचं नाही. बिलकुल कुणीही नोट्स काढायचं नाही. त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो, मार्केटमध्ये सगळ्या पुस्तकांच्या सगळ्या विषयांच्या जवळपास 75 ते 80% नोट्स रेडीमेड उपलब्ध आहेत. जर तुम्हाला स्मार्ट वर्क करून कमी वेळात जर पोस्ट मिळवायची असेल तर माझं म्हणणं आहे की कोणतीही नोट्स न काढता तुम्ही मार्केटमधलं रेडीमेड मटेरियल स्मार्ट वर्क करून जर शोधलं तर रेडीमेड मटेरियलच्या आधारावर तुम्हाला नक्की पोस्ट मिळू शकते. पण तरी जर तुम्हाला वाटतंच आहे नोट्स काढायचं तर काही गोष्टी काय लक्षात ठेवायच्या, पहिले 6 महिने नोट्स नाही काढायच्या. दुसरी गोष्ट, एका पुस्तकाचं जोपर्यंत तुमचं 2 ते 3 वेळा रीडिंग होत नाही समजून घेऊन तोपर्यंत नोट्स नाही काढायच्या. तिसरी महत्वाची गोष्ट, नोट्स काढताना नोट्स फक्त जे हाय स्कोरिंग टॉपिक आहेत, बरोबर आहे, जे हाय स्कोरिंग टॉपिक आहेत आणि जे मीडियम स्कोरिंग टॉपिक आहेत यांच्याच नोट्स काढायच्या. लो स्कोरिंग टॉपिकच्या नोट्स काढण्यात वेळ वाया घालवायचा नाही. पुढची महत्वाची गोष्ट, हाय स्कोरिंग मीडियम स्कोरिंग टॉपिकच्या सोबत जे टॉपिक तुम्ही पुन्हा पुन्हा विसरता यांच्या नोट्स काढायच्या. आणखीन एक महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा, पुन्हा पुन्हा नोट्स काढताना एक बेसिक काय लक्षात घ्या, तुम्ही जे विसरताय तर नोट्स काढायच्या, पण असा जो पोर्शन आहे, आकडेवारी आहे, सनावळी आहे, हेडक्वार्टर्स आहेत, व्यक्तींची नावं आहेत, व्हॉइसरॉयची नावं आहेत, गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, जो फॅक्च्युअल पार्ट आहे, या फॅक्च्युअल पार्टच्या नोट्स काढताना काय लक्षात घ्यायचं, फॅक्च्युअल पार्टच्या नोट्स काढताना ज्यावर प्रश्न येतात त्यांच्याच नोट्स काढायच्या, बाकी कशाच्याही नोट्स काढायच्या नाही. ज्या टॉपिकवर प्रश्न येतात त्यांच्याच नोट्स काढायच्या, इतर कशाच्याही नोट्स काढायच्या नाही. हे सगळ्यात मेन गमक आहे नोट्स काढण्याचं. नोट्स काढताना एक छोटासा फोटो तुम्हाला दाखवतो नोट्स कशा असायला हव्या. जेव्हा तुम्ही नोट्स काढाल तर लक्षात घ्या, नोट्स अशा एका पानात बसायला हव्या. नोट्स एका पानात बसायला हव्या. एका पानात का बसायला हव्या, तर नोट्स मधले सगळे शब्द तुमच्या नजरेच्या आवाक्यात, तुमच्या आय स्पॅन मध्ये बसायला हवे, जेणेकरून तुमची कॉन्शियस मेमरी नोट्स वाचताना जरी स्ट्रॉंग नसली तरी तुमच्या सबकॉन्शियस मेमरीने नोट्स मधला प्रत्येक शब्दाचा फोटो काढून तुमच्या ब्रेन मध्ये स्टोअर करून त्याला पुन्हा पुन्हा रिवाइज करावं, जेणेकरून तुम्ही जे रिव्हिजन करणार आहात हे तुम्हाला चांगलं फायद्याचं होईल. सो लक्षात घ्या, एका पेजवर असावं, छोट्या शब्दात लिहावं, बॉक्सेस मध्ये लिहावं. लक्षात घ्या, व्याख्या लिहित बसायचं नाही. त्यानंतर मोठी वाक्य लिहित बसायची नाही. त्यानंतर सगळंच्या सगळं लिहित बसायचं नाही. इथं काय बॉक्सेस करून, छोट्या गोष्टी, काही ट्रिक्स करून असं लिहिण्याचा प्रयत्न करायचा. लक्षात घ्या, एक टॉपिक जो आहे हा एक टॉपिक एका पानावरती नोट्स काढून संपायला हवा. एक टॉपिक एका पानावरती नोट्स काढून संपायला हवा. यामध्ये पण इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, ज्या विषयांच्या नोट्स मार्केटमध्ये खूप सोप्या, खूप चांगल्या उपलब्ध, त्यांच्या विनाकारण नोट्स काढून टाइमपास करू नका. हे सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या, ज्या खूप महत्वाच्या आहेत नोट्स काढताना. नोट्स काढणं, एक महत्वाचं वाक्य सांगतो, नोट्स काढणं हे क्लेरिकल काम आहे. नोट्स काढण्याला मी रीडिंग करणं म्हणत नाही. नोट्स काढणं म्हणजे अभ्यास नव्हे. नोट्स काढले की आपण प्रचंड थकतो आणि आपल्याला वाटतं आपण खूप जास्त अभ्यास केला. परत एकदा सांगतो, नोट्स काढणं म्हणजे अभ्यास करणं बिलकुल नव्हे. नोट्स काढणं हे शुद्ध आणि शुद्ध क्लरिकल काम आहे. हे तुमच्या डोक्यात पक्क बसायला हवं. त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे, जे मी खूपदा विचारतो, रिव्हिजन कसं करावं. तर लक्षात घ्या, खूप सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं रिव्हिजन कसं करायचं, रिव्हिजन केव्हा करायचं, रिव्हिजन करताना काय करायचं. रिव्हिजन इज अ कंटिन्युअस प्रोसेस आणि तुम्हाला रिव्हिजन रोजच्या रोज करावं लागणार आहे. कारण जर तुम्ही रिव्हिजन रोजच्या रोज नाही केलं तर तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळणार नाहीये. मग रिव्हिजन करताना काय लक्षात घ्यायचं, साधी गंमत आहे. दिवसभरात जे सगळं तुम्ही रीड केलेलं आहे
रोज रात्री झोपताना 5 मिनिटं त्याला वेळ द्यायचा. रोज रात्री झोपताना त्याला 5 मिनिटं वेळ द्यायचा. रोज सकाळी उठल्या उठल्या रोज सकाळी उठल्या उठल्या सकाळचे पहिले 15 मिनिटं आपण काल काय रीड केले याला वेळ द्यायचा. आता मला सांगा, रोज रात्री 5 मिनिटं वेळ का द्यायचा? त्यामागची गंमत तुम्हाला सांगतो. दिवसभर आपण अभ्यास केल्यानंतर संध्याकाळी झोपण्याच्या आपण खूप थकलेलो असतो. आपलं ब्रेन थकलेलं असतं. अशा वेळी आपण काय करतो, दिवसभर केलेल्या गोष्टी समअप करण्याचा प्रयत्न करतो. ॲडव्हान्टेज काय मिळतो? आपली कॉन्शियस मेमरी स्ट्रॉंग नसते, मात्र सबकॉन्शियस मेमरी स्ट्रॉंग असते. ही काय करते, आपण ज्या गोष्टी वाचल्या त्या नजरेखालनं जाताना त्यांचा फोटो काढून स्टोअर करते. रात्री तुम्हाला त्याचे स्वप्न पडतात. सकाळी उठल्या उठल्या आपलं माइंड प्रचंड फ्रेश असतं, प्रचंड फ्रेश. आणि याचा ॲडव्हान्टेज काय होतो, सकाळी उठल्या उठल्या तुम्ही जी प्रत्येक गोष्ट वाचाल ना, ही प्रत्येक गोष्ट तुमच्या ब्रेनमध्ये, तुमच्या मेमरीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं स्टोअर होते. तुम्ही एकदा वाचले, त्याच्यावर एकदा PYQ सोडवलाय, रिपीट PYQ सोडवलाय, नवीन MCQ सोडवलाय, रोज रात्री झोपताना तुम्ही त्याला रीड केलंय, सकाळी उठल्यावर रीड केले, रिपीट केलं की नाही. सो व्हॉट इज रिव्हिजन? रिव्हिजन इज नथिंग बट अ लॉ ऑफ रिपिटेशन. रिव्हिजन काय आहे? लॉ ऑफ रिपिटेशन. एखादी गोष्ट तुम्ही तुमच्या नजरेखालनं किती वेळा घालता, लॉ ऑफ रिपिटेशनला आपण काय म्हणतो? लॉ ऑफ रिपिटेशनला आपण रिव्हिजन या नावाने ओळखतो. सो पक्क लक्षात घ्या, जर तुम्हाला रिव्हिजन करायचं, तुम्हाला लॉ ऑफ रिपिटेशनवर जावं लागेल. तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीला कंटिन्यू रिपीट करावं लागेल, तर तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल. अन्यथा या ठिकाणी तुम्हाला फायदा होणार नाही. रिव्हिजन करताना रोज संध्याकाळी 5 मिनिटं, सकाळी उठल्यानंतर 15 मिनिटं, हे पहिलं झालं. त्यानंतर एका वीक मध्ये कोणताही हाफ डे रिव्हिजन साठी द्यायचा, कोणत्याही हाफ डे रिव्हिजन साठी द्यायचा. त्यानंतर 15 दिवसांनी ऑलमोस्ट 3/4 दिवस रिव्हिजन साठी द्यायचा. आणि प्रत्येक महिन्याचा लास्ट डे, शेवटचा दिवस, त्या पूर्ण वीक मध्ये काय आपण रीड केलेलं आहे हे सगळं नजरेखालनं घालण्यासाठी त्याला म्हणायचं रिव्हिजन करणे. एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे, रिव्हिजन करणं म्हणजे सगळंच्या सगळं वाचणं नव्हे. हा गैरसमज काढून टाका. परत एकदा सांगतो, रिव्हिजन करणं म्हणजे सगळंच्या सगळं वाचणं नव्हे. रिव्हिजन करणं म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वतःच्या नजरेखालनं घालणं, प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी समजून घेणं. रिव्हिजन ही एक टेक्निक आहे. रिव्हिजन ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. आणि जर समजा तुम्ही ते रिव्हिजन करताना स्कोर, मार्क, काय आपल्याला जमतं हे नजरेखाली ठेवलं, तर मला प्रामाणिकपणे वाटतं की तुम्हाला त्या ठिकाणी नक्की मार्क मिळतील. पक्क लक्ष द्या. प्रॅक्टिकली रिव्हिजन रोजच्या रोज व्हायला हवं. माझं सगळं वाचून झालं की मग मी रिव्हिजन करतो आणि हे पुस्तक माझ्याकडनं 10 वेळेस रिवाइज झाले असं जर म्हणलात तर तुम्हाला त्या ठिकाणी बेनिफिट मिळणार नाही. त्यामुळे रिव्हिजन इज अ कंटिन्युअस प्रोसेस. रिव्हिजन रोजच्या रोज व्हायला हवी, जे महत्वाचं आहे. पुस्तक वाचायचे नाही, टॉपिक वाचायचे, याबद्दल आपण ऑलरेडी खूप जास्त डिस्कस केलेलं आहे. दिवसभराच्या अभ्यासाचं नियोजन. मला खूप सगळे लोक विचारतात, सर आम्ही दिवसभराचा अभ्यास कसा करायचा? आता या ठिकाणी मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे. आपण असं कन्सिडर करूया की तुमचा क्लास सुरू असताना आणि क्लास सुरू नसताना तुम्ही अभ्यास कसं मॅनेज करणार आहात ते आपण या ठिकाणी समजून घ्या. थोडक्यात काय की तुम्ही दिवसभराचं मॅनेजमेंट कसं करणार आहेत आपण समजून घेऊया. माझं म्हणणं आहे की समजा, चला इमॅजिन करा तुम्ही सकाळी सगळं आवरून सकाळी 7:30 वाजता अभ्यासाला बसला. 7:30 वाजता तर तुमचा पहिला स्लॉट 7:30 ते 9:30 असायला हवा, पहिला स्लॉट. त्यानंतर 9:30 ते 10 तुमचा ब्रेकफास्ट असेल. 10 ते 12:30 सेकंड स्लॉट असेल. त्यानंतर 12:30 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत काय असेल तुमचा लंच ब्रेक असेल. त्यानंतर 2 ते 2:30 तुम्ही आराम करावा. परीक्षांचा आराम कॅन्सल करायचा. 2:30 ते 4:30 पुढचा स्लॉट असेल. 4:30 ते 5 चहा घेतल्यानंतर 5 ते 8 तुमचा पुढचा स्लॉट असेल. त्यानंतर 8 ते 9 तुमचं डिनर असणार आहे. बघा आता आपण काय करणार, डिवाइड करूया. 7:30 ते 9:30, 9:30 ते 10 इथं ब्रेकफास्ट असणार आहे, बरोबर आहे. आणि 10 ते 12:30 किंवा या ठिकाणी काही लोकांना वाटलं तर 10 ते 1 वाजेपर्यंत सुद्धा एक्सटेंड करू शकतात. माझं म्हणणं आहे तुमची एक बैठक ही 2.5 ते 3 तासांची असायला हवी. या बैठकीमध्ये तुम्ही पेपर हातात घेता कामा नये,
पेन हातात सॉरी मोबाईल हातात घेता कामा नये, इंस्टाग्राम व्हॉट्सअप सोशल मीडिया काहीही बघता कामा नये. 2.5 ते 3 तास जो तुमचा स्लॉट आहे या स्लॉटमध्ये तुम्ही फक्त अभ्यास करायला हवा. मग या ठिकाणी 7:30 ते 9:30 आणि 10 ते 12:30 हा जो टाइम पिरियड आहे हा क्रीम टाइम आहे. लक्षात घ्या काय आहे हा क्रीम टाइम आहे. ज्यावेळेस तुम्ही खूप जास्त फ्रेश असता, अति जास्त फ्रेश असता, या वेळेमध्ये तुम्ही कंपल्सरी जनरल स्टडीजचा एक विषय वाचायला हवा, जीएसचा एक विषय वाचायला हवा. 12:30 ते 2 ब्रेक डिनरचा टाइम तुम्ही तुमच्या सोयीने फ्लेक्सिबल ठेवू शकता. तुम्ही न चुकता दुपारी अर्धा तास पॉवर नॅप घ्यायला हवी. लक्षात घ्या अभ्यासिकेत असाल किंवा कुठे असाल फक्त रूमला जाऊन पॉवर नॅप घेऊ नका, ती सुपर पॉवर नॅप होऊन जाईल. पण तुम्ही एव्हरी डे दुपारी अर्धा तास पॉवर नॅप घ्या. परीक्षा असो अथवा नसो, हे ब्रेन आहे केमिकल्स वरती चालतं, ते पण थकतं. जसं मशीन थकती गरम होते त्या पद्धतीनं ब्रेन सुद्धा थकतं गरम होतं. सो या पर्टिक्युलर केस हे पॉवर नॅप गरजेचं आहे. 2:30 ते 4:30 तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला अंकगणित प्लस बुद्धिमत्ता हे तुम्हाला या ठिकाणी सोडवायचं आहे. 5 ते 8 या वेळेमध्ये तुम्ही मराठी प्लस इंग्लिश ग्रामर या ठिकाणी सोडवायचं आहे. मराठी प्लस इंग्लिश ग्रामर. नंतर 8 ते 9 हा तुमचा डिनरचा वेळ असणार आहे. आणि त्यानंतर 9 वाजल्यापासून तर तुम्ही झोपेपर्यंत काय काय करायचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला चालू घडामोडी वाचायच्यात. लोक सकाळी अभ्यासिकेत येतात आणि वर्तमानपत्र वाचत बसतात. तुम्हाला या ठिकाणी एमसीक्यू सोडवायचा आहे. तुम्हाला वाटलं तर या ठिकाणी लिखाण काम करायचं आहे जर तुम्हाला काय करायचं असेल तर. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डिस्कशन हवं असेल डिस्कशन करायचं आहे. लोक संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत डिस्कशन करतात. परत एकदा सांगतो या ठिकाणी हा जो वेळ आहे 5 ते 8 हा सुद्धा क्रीम टाइम आहे. तुमच्या प्रिपरेशनचा खूप क्रीम टाइम आहे. या वेळेत डिस्कशन करणं कधीही लॉजिकल नाही. त्यानंतर रिव्हिजन, चालू घडामोडी, एमसीक्यू, लिखाण, डिस्कशन या सगळ्या गोष्टी तुम्हाला 9 वाजता करायच्या आहे. 9 ते 11 सोबत या ठिकाणी तुम्हाला मॅपिंग सुद्धा करायची. मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला करायची आहे. मॅगझिन वाचण्यापासून सगळ्या गोष्टी. आता मग तुमचा प्रश्न असेल सर एमसीक्यू कुठे सोडवायचं. बघा या प्रत्येक ठिकाणी बघा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो काय होतं एमसीक्यू कुठून सोडवायचं. 7:30 ते 9:30 तुम्ही अभ्यास करत बसलाय पण भूक लागलेली असते. 9:15 आपल्याला भूक लागते पण आपण टाइम तर ठरवला की जायचं नाही. मग अशा वेळी काय करायचं 9:15 भूक लागली तरी जायचं 9:30 पण मग काय करायचं इथं जे शेवटचे 15 मिनिट आहेत इथं एमसीक्यू सोडवायचे. तुम्ही नाश्ता करून 10 वाजता आल्याला आपलं लक्ष लागत नाही. मग सेटल होण्यासाठी आपण काय करतो मोबाईल ओपन करतो, इंस्टाग्राम चेक करतो, व्हॉट्सअप चेक करतो. डोंट डू धिस. बिलकुल हे डिसिप्लिन आहे. 10 वाजता आलं की पहिले 15 मिनिटं एमसीक्यू सोडवायचे. इथं 15 मिनिटं एमसीक्यू सोडवायचे. प्रत्येक ज्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला वाटतंय की तुमचा अभ्यासाला सुरू होण्यासाठी वेळ लागू शकतो, स्पीडअप येत नाहीये, त्या प्रत्येक ठिकाणी एमसीक्यू सोडवण्याचा प्रयत्न करायचा. एमसीक्यूचं पुस्तक घेऊन जायचं, त्याचे तुकडे करायचे आणि हे तुकडे केलेले सगळे एमसीक्यूचे पुस्तकं सोबत कॅरी करायचे. जो विषय वाचायचे एमसीक्यू सोबत ठेवायचे. माझं म्हणणं आहे जर समजा तुम्ही ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये सगळेच्या सगळे एमसीक्यू चांगले पाठ केले तर तुम्हाला 20 ते 25% प्रश्नांचा ऍडव्हान्टेज प्रत्येक परीक्षेमध्ये होईल. तुम्हाला काहीही वेगळं करण्याची गरज नाही. प्रत्येक ठिकाणी जसं तुम्हाला पॉसिबल असेल तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही या ठिकाणी टाइम टेबल टाकून तुमचं प्रिपरेशन करण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या एमसीक्यू सोडविण्यासाठी वेगळा वेळ देण्याची आवश्यकता नाही. तुमच्या प्रत्येक अभ्यासाच्या वेळेमध्ये ज्या ठिकाणी तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल, ज्या ठिकाणी तुमचं लक्ष कमी होईल किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की आपलं लक्ष कमी लागू शकतं त्या ठिकाणी वेळेचा सदुपयोग करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी एमसीक्यू सोडविण्यासाठी घ्या. तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्या प्रोसेसमध्ये कंबाईनच्या प्रोसेसमध्ये मी जे सगळं सांगितलंय प्रॅक्टिकली लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की प्रिपरेशन करत असताना जोपर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीने इमोशनल दूर होऊन अभ्यास करत नाही तोपर्यंत पोस्ट मिळत नाही. येणारं वर्ष खूप सगळ्या पोस्ट देणारं आहे. त्यामुळे इथं तुम्हाला काय करायचं काहीही करून ही जी पोस्ट मिळणार आहे या मिळणाऱ्या पोस्टवर चांगली तयारी करून तुम्हाला रिझल्ट मिळवायचा आहे. ज्ञानदीप अकॅडमीच्या बॅचेस बद्दल जर माहिती हवी असेल तर हे जे 2 नंबर आहेत या नंबरवरती कॉल करा. 95 11 28 0465. दुसरा नंबर आहे 88 06 277 677. आणि जर समजा तुम्हाला ज्ञानदीपच्या ऑनलाईन बॅचेस बद्दल माहिती हवी असेल तर नंबर आहे
90 11 66 10 20 या नंबरला कॉल करा. तुमच्या सगळ्या क्वेरी ॲड्रेस केल्या जातील.